बंधनाचा तोडू फासा बंधनाचा तोडू फासा देव आशा टाकूनी देव आशा टाकूनी नाही त्याची घेता शिरी नाही त्याची घेता देव आशा टाकूनी देव आशा टाकून नाही तेज घेता श्री नाही तेज घेता श्री होईल होईल दुरी निज पंथ निज पंथ होईल होईल दुरी निज पंथ होईल दुरी होईल होईल
बंधनाचा तोडू फासा देऊ आशा डागोनी. काय रे? बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टागोनी. नाही तेच घेता शिरे होईल दुरी निजबंध. नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी. नाही तेच घेता शिरी होईल दुरे निजपंथ. तुका मने अंतराय तुका मने अंतराय देवी काय जिनेते. नाही तेच घेता श्री होईल दुरे निजपंथ. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्. तीर्थास्पदं शिववीरैचिनुतं शरण्यम्. भृत्यारत्यहं प्रणतपार भवाब्धिपोतो. वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम्. श्री संताजी माता चरणावरी. श्री संताजी माता चरणावरी. श्री संताजी माता चरणावरी. श्री संताजी माता चरणावरी. साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा
असा देव आशा टाकोनी नाही तेच घेता शिरे होईल दुरे निजपंथ. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा भगवत भक्ती करत असताना प्रतिबंध येणारा भगवत प्राप्ती करता भगवत भक्ती करता भगवत साधने करता येणारे जे प्रतिबंध आहेत ते प्रथम पहिले प्रतिबंध दूर करून मगच साधना करून भगवत प्राप्ती होऊ शकते. असा जो प्रतिबंध असतो तो प्रतिबंध दूर करून भगवत प्राप्तीचा पुढचा मार्ग मोकळा होतो असं या अभंगातला तात्पर्य अर्थ तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितला. महाराज बनतात बंधनाचा तोडू फासा देव आशा टाकोनी. जो काही बंध आहे ते जे बंध आहे त्या बंधनाचे जे फाशे आहेत ते फाशे पहिले तोडावे लागतात. कोणते फाशे? सर्व फाशेचा मुख्य पाश असतो त्याला म्हणतात आशाचा फासा. फासा नाम पाश. धर्मपाश, धर्मपाश, कर्मपाश, पाश, ब्रह्मपाश, देहपाश, मोहपाश आणि मुख्य माया तो आशापाश आणि शेवटी जन्म मृत्यू पाश. सप्तपाशी जीवबद्ध असे 7 प्रकारचे पाश. हे संपूर्ण पाश तोडल्याशिवाय हे सगळे बंधनं असतात. ते बंधनं तोडल्याशिवाय माणसाला परमार्थ करण्याचा मार्ग मोकळा होत नाही. म्हणून महाराज म्हणतात बंधनाचा थोडं गोष्ट नसलेली स्वीकारलेली असते. महाराज म्हणतात नाही तिची घेता शिरी. जे नाही आपला आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. जे जे बंधनं स्वीकारले ते बंधनं आपल्या शरीराशी त्याचा काहीही संबंध येत नाही तरी सुद्धा चित्तवृत्तीने ते नसलेलंच डोक्यावरती घेतलं, नसलेला संबंध जोडला. नाही त्याची घेता श्री मग होईल दुरी निजपंथ. भगवत प्राप्तीचा जो मार्ग आहे भक्ती त्याला म्हणतात ज्ञानयोग म्हणतात, भक्तियोग म्हणतात, कर्मयोग म्हणतात किंवा सांख्ययोग म्हणतात. कोणत्याही योगाने जाण्याकरता हे संपूर्ण डोंगरासारखे प्रतिबंधमध्ये उभे राहतात. महाराज म्हणतात नाही तेच घेतलं पुढे मग तो चालणारा पंथ आपल्याला फार दूर पडल्यासारखा होतो. आणि मग हा दूर पडलेला जवळ करण्याकरता प्रतिबंध सगळे तोडावे लागतात. महाराज म्हणतात नाथेलेचे माझे तुझे नसलेलच. जे या जगात आपलं काही नसतं त्याला तो माझं म्हणतो. जगात काही संबंध नसता तरी तुझं आणि माझं अशी वाटणी घालतो आणि त्याला संबंध जोडतो. वस्तुतः जन्मना आला त्या काळात त्याचं तर काही नव्हतं. जातो त्या काळात त्याचं काही नसतं. मध्य तो कोणाचा जीव घेईल, कोणाच्या विरोधात जाईल आणि कोणतं भांडण उभं करेल याचा काही नियम नाही. आई संग भांडण उभं करतो, बायको संग करतो, बापा संग करतो, मित्रा संग करतो, पुत्रा संग करतो. हे सोडा. तो स्वतःशी एवढा झगडा घेतो का तो स्वतः त्याचा प्राण द्यायला तयार होतो. नसलेलंच घेतलं बोखंडी त्यांनी. नाथेलेचे माझं, नाथेलेचे तुझं, नाथेलेचे माझे तुझे आणि कोण ओझे वागवी. ओझ घेणारा कोण आहे आणि वज वागवणारा कोण आहे. हे सगळे बंधनाचे पाश त्यात अडकला. मग तुकोबराय सांगतात तुका म्हणे अंतराय, तुका म्हणे दिव्य अंतराय. जे भगवंताविषयी अंतराय निर्माण करतात भलं जर तुमचं भगवत प्राप्तीमध्ये भगवंतामध्ये अंतराय उत्पन्न करीत असेल तरी तशी तुमची भक्ती तिला पण आग लागू. महाराज म्हणतात अशी भक्ती असते की देवापासून दूर करून टाकते. काही भक्ती अशा विकृत असतात. अशा तमोगुणी रजोगुणी विकृती देखाव्याचे भगवंतापासून दूर करणारे असे काय मुखोटा असतो परमार्थाचा, मुखोटा असतो साधनाचा, पण त्याच्यामध्ये भयंकर भरलेले असतं, भयंकर भरलेलं असतं. रावणाच्या लंकेत सुद्धा यज्ञ होत होते.
ते मेघनंदन सुद्धा यज्ञ केला होता, मुखोटा धर्माचा होता, पण हातमुठ भयंकर भरलेलं होतं. तसाच प्रकार असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जळोती तेथे उपजविते अंतराय. भगवत प्राप्तीमध्ये तुमच्यामध्ये जर अंतर वाढवीत असेल तर ते भलं काही असो. तुका म्हणे अंतराय देवी, तुका म्हणे देवी अंतराय. काय जिने ते कशा करता जगता? जगण्यात अर्थच काय? तुमचा संसार मग सोन्यासारखी गोष्ट खरी, पण तुमच्यात देवा जर दरी निर्माण करीत असेल तो संसार, तोच तुमच्या बंधनाला कारण होतो. तुमची परमार्थाची साधना मग चांगली दिसते, पण देवापासून अंतर तयार होत असेल तर ती साधनाच नाही का तुमचे पाय बांधून तुम्हाला नरकाला घेऊन जायची. मग तुम्हाला जे महाराजांनी अतिशय सोपं सुलभ सूत्र सांगितलं, देवी अंतराय जे जे ते त्या जगण्यात कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. तुम्ही भले कसे जगा, तुमच्या मनाने कशाला काही समजून काही जगू शकतात माणसं, त्याच्यावर काय पर्याय नाही. मनाने करणारी माणसं भरपूर असतात, जवळजवळ सगळीच असतात. ना शास्त्र कळत नाही, ना धर्म कळत नाही, ना ब्रह्म कळत नाही, ना ग्राह्य कळत नाही, ना त्याज्य कळत नाही. ब्रह्मदेवाची अक्कल त्याच्या डोक्यात आलेली असते. स्वतःच निर्णय धर्माचा आहे करणार, परमार्थाचा आहे करणार, भक्तीचा आहे करणार. हे काय करावं तेच ठरवणार, ते तसं करावं तेच ठरवणार. समाजामध्ये पशु सुद्धा बरी इतकी माणसं खालच्या पातळीला गेली माणसं असतात. ते काय नाही कळत त्यांना. त्या धर्माचं नाही कळत, ब्रह्माचं नाही कळत, पंथाचं नाही कळत, भक्तीचं नाही कळत. आणि न कळून केलं मग ते देवापासून अंतर दूर करतं. त्यात विकृती निर्माण होते. ज्या करण्यामध्ये जर विकृती होत असेल, एखाद्या जीवाला त्रास होत असेल, विकार वाढत असतील आणि भगवत भक्तीला छेद बसत असेल, तर महाराज म्हणतात ते भगवंतापासून तुम्हाला दूर नेणार आहे. आणि मग हे करण्यात महाराज म्हणतात, तुका म्हणे देवी अंतराय. काय जे नेते त्या जगण्यात याचा अर्थ ते करण्यामध्ये काही तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, नाही तेची घेता शिरी. जे नाही तेच तुम्ही स्वीकारलं आणि त्यामुळे तुम्हाला भगवत भक्तीची साधना करण्याकरता, भगवंताकडे जाण्याकरता, भगवत प्राप्तीकरता मोठा डोंगरासारखा प्रतिबंध आहे. तो पहिला प्रतिबंध दूर करा, असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल विठाल विठ्ठला हो. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना जवळजवळ माहिती आहे. आता पूर्वीच्या काळात म्हणावं लागायचं पत्रिकेच्या द्वारा माहिती. आता पत्रिका गेली. पहिले आमच्या लहानपणी तांदूळ असायचे, ते लाल तांदूळ करायचे, दारामध्ये जायचं, एवढे 4 तांदूळ ठेवायचे, हात जोडायचे, आमच्या कार्यक्रमाला या बरं का. आणि मग ते घरात जाऊन ठेवते, हो त्यांचे तांदूळ आले. ते काय त्यांचे तांदूळ आले. तांदूळ आले म्हणजे आमंत्रण आलं. तांदूळही गेले, आमंत्रणही गेलं, पत्रिकाही गेली. भानगडे आता पहिले मग फोन करायचे, हॅलो मेलो. ती हॅलो मेलो फोनही गेलं. फोन काल बाय झालं. ईश्वर एवढी एवढी पत्रिका तयार करायची, फोनवर एक बटन दाबलं का एका मिनिटात सगळ्याच्या घरात. तो पाहतो का नाही हे माहीत. दाबला का बस इथं त्याचं नरडं दाबलं का त्याच्या डोक्यात घुसला तिकडं. त्याला काय मेसेज का काय म्हणतात. आता तो मेसेज वाचितो तो त्या. मग आता तुम्हाला मेसेजच्या द्वारे म्हणा, पत्रिकेच्या द्वारे म्हणा, मोबाईलच्या द्वारे म्हणा, तुम्हाला हा आजचा कार्यक्रम सर्वांना ज्ञात आहे. आमचे विद्यार्थी हरिभक्तपरायण संदीप महाराज गुंजाळ यांचे पितृचरण रावसाहेब यशवंत गुंजाळ यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. प्रथम पुण्यस्मरण म्हणा, वर्ष श्राद्ध म्हणा, पुण्यतिथी म्हणा, काही म्हटलं तरी अर्थ एकच आहे. आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा आजचा कार्यक्रम आयोजित केला. ते आयोजित करणारे हरिभक्तपरायण संदीप रावसाहेब गुंजाळ, त्याप्रमाणे दिनकर रावसाहेब गुंजाळ आणि अनिता दीपक डेंगळे. डेंगळे आपला काय बर 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 आला का तू? एवढा मोठा मावशीकडे बाजूला टाकला का तुम्ही? तिथं जागा माहिती ती तरी काय करते ना हे. बर बर चालेल. असा हा गुंजाळ परिवाराचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे.
त्या निमित्ताने इकडं तुमच्याकडे येणं झालं. आता म्हातारा झालो. तर विद्यार्थी म्हणतात, महाराज तुम्ही नाही आलं आम्हाला कोण आहे मग तुमच्याशिवाय? चला बर, तुमच्याशिवाय कोण एवढं म्हणते ते खरंच म्हणते का काय खोटं म्हणते याचा काय अंदाज नाही, मला अजून नाही अंदाज आला. हे 12 वर्ष वागवली त्यांनी मला अजून अंदाजच येऊन नाही दिला. ते भडे बायका करून लेकरू घेऊन येतात. काय रे कोणी बायको आहे तुम्हाला माहित नाही का? लग्न केलं माहित नाही. मग तुम्ही परत खवळले असते मग नाही सांगितलं. बरं केलं, चांगलं झालं. अरे पण लग्नाचीच आणली का दुसरी कोणती? विनोद सोडत तसं काय नाही, सगळे चांगले माणसं आहेत. आता नाही चांगलं म्हणून करतो का? आता माणसं म्हणतात महाराज आमची पत्नी फार चांगली, मी म्हणत म्हणतो नाही चांगली म्हणून करशील का? असो बा, आजचा हा कार्यक्रम त्या निमित्ताने आहे, वर्षश्राद्धाचा कार्यक्रम. आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम हा करावा लागतो, जीवाच्या उद्धाराकरता करावा लागतो. पुत्राचं कर्तव्य जीवाचा उद्धार. आणि म्हणून आजच्या दिवशी केलेलं पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, जे काही दान केलंचं पुण्य होतं ते पुण्य आपल्या पितरापर्यंत पोहोचतं आणि त्या पितराचा पुढचा सन्मार्ग मोकळा होतो. त्याचा सन्मार्ग तो ज्या ठिकाणी असतो तिथून पुढे त्याचा सन्मार्ग, त्याच्या मार्गामध्ये ज्या काही प्रतिबंध असतात ते सगळे दूर होत असतात. आणि म्हणून मग ते पिंडदान आजचं करावं लागतं. आता लोकांनी त्याच्यावरती बरेच आक्षेप घ्यायला सुरुवात केली. ती लोक म्हणतात ते बरंच, आता त्या कीर्तनाच्या आधीच ती निघाली होती, जरा जास्त पान निघेल पण 2-5 मिनटं सांगावंच लागेल. ते पिंडदान केल्याकरता बऱ्याच लोकांनी 10व्याचा वेळ जातो, 10वा व्यर्थ आहे, हे थोतांड आहे, मग कावळा कुठं राहिला आणि बाप कुठं राहिला, आणि तुम्ही कावळा पाहिला का आणि बाप पाहिला का? पण हे आपल्या लोकांनी विचारच नाही केला का हे कोण म्हणतंय? आजही आपल्या लोकांनी याचा विचार केलाच नाही की हे कोण म्हणतं. हे जे वामपंथी आहेत, जे हिंदू धर्माच्या, हिंदू संस्कृतीच्या अत्यंत विरुद्ध, अत्यंत शत्रू इथे, हे शत्रू अजून तुम्ही आम्ही ओळखलेले नाहीत. आपल्यात आहेत ते. हे मराठा महासंघाची माणसं कोण आहेत? मंगळसूत्र फेका, कुंकू पुसून द्या, अक्षत नका वाटू. ही धर्म संस्कृती काय गोष्टी ते सांगतात. ते दावा नाही करायचा, वेळ वाया जातो, पिंडदान अमकं तमकं. अरे संस्कृती ही परंपरा आहे. म्हणून मग त्यांचं असं म्हणणं आहे, पिंडदान इथं दिलं, इथं पिंड ठेवलं आणि इथं अंगठ्याने पाणी सोडलं. मग अंगठ्याने पाणी सोडलं, तुमच्या बापाच्या तोंडात पाणी गेलं का? त्यांनी उदाहरण असं दिले नास्तिकांनी. अशी नदी होती, त्या नदीमध्ये झेरा खाणला आणि तो झेऱ्यातून पाणी उपसून टाकत होता. त्याला विचारलं काय काय करतो? तो म्हणला आपल्या ऊसाला पाणी देतो. तो म्हणतो तो ऊस कुठं आहे? तो म्हणला इथून 4 किलोमीटर. त्याला काय गाढ हवे रे म्हणला, इथं वाळूत पाणी टाकतो, 4 किलोमीटर पाणी जातं का म्हणला. ते म्हणला इथून 4 किलोमीटर जर पाणी जात नाही तर हजारो किलोमीटर कुठं तुझा बाप, इथं 2 थेंब तुझ्या बापाच्या तोंडात कसे काय जातील? बरं आहे का नाही त्याचं? हे त्यांचे दृष्टांत असतात, पण त्याला त्याचं पुढचं माहीत नाही त्याला. ईश्वर सृष्टीतले कायदे मानवी बुद्धीच्या कक्षेत कधी येत नाहीत, ते फार दूर असतात. मानवी बुद्धीच्या कक्षेत येणारी जी गोष्ट असते ते ईश्वर सृष्टीच्या पलीकडची गोष्ट, काय म्हणतो म्हणजे संस्कृतीची गोष्ट असते. ती इतकी सोपी नाही. माणसाला सगळं कळतं. अरे विज्ञानाची किती प्रगती झाली. आम्ही त्याला असं म्हणतो का रे, बाळाच्या आईने संध्याकाळी 4 चपात्या खाल्ल्या आणि पावशेर दूध खाल्लं, सकाळी मुलाला पाजते का नाही? तू पाजते का नाही? तू 4 चपात्या खाल्ल्या आणि 2 लिटर दूध खाल्लं, तू पाजतो का सकाळी पोराला? का नाही पाजित? काहून नाही पाजित? बायराने घास गवत खाल्लं आणि गायने घास गवत खाल्लं. अरे एकाच कुलातले ते. गाय दूध देते, बैल का दूध देत नाही? बाईला दूध येतं, माणसाला काय येत नाही? हे का उत्तर तुमच्याकडे? आता ईश्वर सृष्टीतलं काय आहे तो? ईश्वर सृष्टीतल्या घडामोडी मानवी बुद्धीच्या कक्षेत कशा येतील त्या गोष्टी? आणि म्हणून ते हे इथं थेंब दिले तिथं थेंब दिले. अरे ही संस्कृती, शास्त्र आज्ञा ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व. जिथं माणसाला प्रत्यक्ष नसतं तिथं तुम्हाला काय श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. श्रद्धेने केले जातं त्याला श्राद्धा असं म्हणतात. म्हणजे त्याच्यावर नको सांगायला बरंच. आणि म्हणून पिंडदान करणं हे
व्यासाने केलं, वशिष्ठाने केलं, रामाने केलं, कृष्णाने केलं, आपल्या साधू संतांनी केलं, परंपरेत आलं, परंपरा आली, ती 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 इतके थोतंडे नाहीत ना. त्यांनी ग्रंथ लिहिली, त्यातली एक पंक्ती वाचून दाखव तू. किती नावं सांगू तुम्हाला. नाही मानित नाही ते तुमचं हे, नाही मानित महाराज हे लोक तुम्हाला. त्याला ते काय कुठून आणलाय तो सेक्युलर शब्द मध्ये घुसडून. अरे सगळी गोष्ट खरी आहे, ते राजकारणात हे परंपरा आहे, भारतीय परंपरा आहे, भारतीय संस्कृती आहे. व्यास खोटे नाहीत, वशिष्ठ खोटे नाहीत, भगवान कृष्ण खोटे नाहीत, गीता खोटे नाही, महाभारत खोटं नाही, रामायण खोटं नाही, गीता खोटी नाही, तुकाराम महाराज खोटे नाहीत, ज्ञानेश्वर महाराज खोटे नाहीत ना. आम्ही त्यांच्याकरता प्राण ओळून टाकलेत ना. असं नाही होणार. हे एवढं खोटं कस काय डोंगरात तुरीमध्ये उठ कस काय लपवू शकतो. पण त्या असं तुम्हाला दोन शब्द त्याला जाग करायचे, एवढं ते सावध तरी राहा कमीत कमी. याचा छेद कोण करते. आजकाल तुमच्या हातात मोबाईल, तुमचं युद्ध सुरू आहे. तुमच्या धर्मावरती देवावरती टिपण्या टाकणारी काचीकोच घेऊन त्याला अशा शब्दात टिपण्या टाकल्या पाहिजे ना, का बस त्याच्या नाकातले केस जळायला पाहिजे. आहे तुमच्याकडे काय रे टिपण्या टाकता ना, सावध व्हा, लढायला सुरुवात करा. आता झालं ते भरपूर झालं. आता लय तिने खूप छेद केलेत. किती मंदिरं पाडलीत. 5 लाख पुरी मारल्यात तुमच्या. 5 लाख 1.5 वर्षात. कुठे माहित तुम्हाला, कुठे आहेत पुरी. या गावात असतील 500 पोरं बिगर लग्नाचे. आमच्या गावात 500 पोरं आहेत बिगर लग्नाचे, 30, 40, 25 पुरी कुठे गेल्या. आता हे बोलल्याच्या नंतर लोक हे काय करायचं आपल्याला, आपल्याला काय करायचं हेच घोटाळा झालाय. तो आपल्याला काय करायचं हाच घोटाळा झालाय. तो जर जाऊ द्या, माझं काय व्याख्यानाचा विषय नाही. हे जे धर्मावरती घाले घालतात ही माणसं, ते धर्मावर घाले घालणारे म्हणतात दाव नको, पिंड नको, अन्नदान नको, हे नको असं म्हणतात. त्यांनी आता लग्नावर घाला आणलाय. लग्नावर घाला आणलाय त्यांनी आता. माणसाने जमावचे खर्च नाही करायचा. अरे काही माणसं काही जनावर आहेत का काय. ते सोहळे कशाला सांगतात. लग्नाची गोष्ट अशी असते. सोहळ्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये गुरव आले, न्हावी आले, साडी आले, माळी आले, वाजंत्री आले, हे सगळं आलं. हे सगळं आलं मुलीला आशीर्वाद देण्याकरता. बापाच्या केशातले 2 पैसे त्यांना द्यायचे असतात. वाजंत्र्यापासून, वाढणाऱ्यापासून, पाणी वाढणारे, गंध लावणारे, हे अक्षता देणारे, हे सगळे देणारे त्या मुलीला आशीर्वाद देण्याकरता आलेले असतात. आणि त्यांचा तो वाटा असतो. लोकांनी त्याच्यावर छेद घातला, घालून आता ते काय चला जाऊ द्या, संस्कृतीची गोष्ट ती. पण आपला या हिंदू धर्मातल्या संस्कृतीचा हा कार्यक्रम पण आपण त्याला 16 संस्कार म्हणतो. ज्यात कर्मविधी असते, केशोपन विधी असते, अन्नप्राशन असतं, लग्नविधी असते, अंत्यविधी असते. तसाच हा एक विधी संस्कार असतो. आणि त्या जीवाला मुक्त होण्याकरता आणि पुत्राचं कर्तव्य होण्याकरता या ठिकाणी पित्राचं श्राद्ध हे करावं लागतं. तसं वर्षाला करावं लागतं. म्हणून आपण पितरपाठात पितर जीव घालतो ना, तेच असतं ते. जाऊ द्या, संपवतो विषय. माझं कीर्तन राहिलं. 3 गोष्टी असतात प्रापंचिक माणसाला. त्याला ग्रामदैवत प्रसन्न ठेवावं लागतं, पितृदैवत प्रसन्न ठेवावं लागतं आणि कुलदैवत प्रसन्न ठेवावं लागतं. मग प्रपंचात आपत्ती येत नाही. आपत्ती रोगाच्या रूपाने येते, चोरीच्या रूपाने येते, आग्नीच्या रूपाने येते, कोर्टाच्या रूपाने येते, अपघाताच्या रूपाने येते. आपत्ती कोणत्याही रूपाने येते. आणि आपत्ती टाळण्याकरता तुम्हाला या 3 दैवतांना प्रसन्नच ठेवावं लागतं. भले तुम्ही माळकरी असली, पण तुमच्या गावात देवी असते ना, वर्षाचे ते नारळ चोळी खणतेचं ते करा. ते गावात दैवत आहे. ते एखाद्या गावात भैरोबा असतो. मग तुमचं भैरोबाचं काय असतं, ते काय वर्षातून एकदाच करायचं असतं. तसं त्याला ग्रामदैवत म्हणतात. कुलदैवत असतं, आपण ज्याचं भजन पूजन करतो ते आपलं काय कुलाचार असतो. काहींना देवी, काहींना खंडोबा, काहींना पिरुबा, काहींना भैरोबा. लोकांनी खंडोबाई वाटून घेतले. त्याच्यावर भांडण, हे आमचा खंडोबा, ते तुमचा खंडोबा. बरं वाटा मारा, पण करा काहीतरी. ग्रामदैवत, ग्रामदैवत, कुलदैवत आणि पितृदैवत, हे 3 दैवत वर्षातून तुम्हाला केलंच पाहिजे प्रपंच करण्याकरिता. मग त्या प्रपंचात आपत्त्या येत नाहीत. आणि म्हणून हे पितृदैवत प्रसन्न ठेवण्याकरता वर्षाचं केलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे व्यवहारामध्ये. या व्यक्तीबद्दल आपल्या भावना प्रगट करण्याकरता माणसं एकत्र येतात. आता ही माणसं जेवायला थोडीच एकत्र येतात. त्या व्यक्तीबद्दलच्या भावना असतात, माणसं एकत्र येतात, अन्नदान होतं,
विचार देतात घेतात, हसतात खेळतात. म्हणजे याचा अर्थ सामाजिक कार्य आहे. हे धार्मिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने आणि दुसरी गोष्ट अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने, ह्या तिन्ही गोष्टीने वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. रंगून करा, आनंदाने करा. आपल्या पित्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता, आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता हे आपलं केलंच पाहिजे. आपल्याकरता त्याने जे केलं तेवढं तर आपण करीत नाहीत, तर किंचित त्यांच्या ऋणातून ऋण उतराई होण्याकरता हे असे कार्यक्रम केले पाहिजे. मला वाटतं भरपूर झालं. माझ्या कीर्तनाकडे ओढतो. विठाल विठा आजचा हा कार्यक्रम हरिभक्तपरायण संदीप गुंजाळ त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आता हे सगळे महाराज लोक आले तर इथून कुठून याच्यातला कडाला कोण उभं राहिला रे? महाराज आहेत का? मग 1 2 3 4 5 6 7 8 9 40 आहेत का? हा 50 आहेत. हे खालचा धरला का? याच्यात बिगर कीर्तनकार असतील ना 1 2 नसतील बहुतेक. नाही कोण बिगर टोपीवाला? ईश्वर नाव ईश्वर म्हणजे त्यांना बंधन कशी झाली? पण जाऊ द्या. लोक हो, हे सगळे विद्यार्थी आहेत माझे, लोकाचे नाहीत. हे सगळे कथाकार आहेत, उत्तम प्रकारचे वाजवणारे आहेत, उत्तम प्रकारचे म्हणणारे आहेत. सगळ्यांचे विचार सागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी हे सगळे ग्रंथ झालेले आहेत. हे उत्तम प्रकारचे कीर्तनकार आहेत. सगळे कीर्तनकार आहेत. पण आता ते त्यांची एक पद्धत बरी, सगळे ते त्यांच्या कोणाचं गुरुबंधूचा काही कार्यक्रम असला तर एकत्र येतात लय येते किंवा 1000-500 येते. पण जवळ परिसरात तर थोडेफार एकत्र येतात. त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट मला बोलवतात. हे काय ते काय कमी का गोष्ट? मला बोलवतात. चांगलं आहे, खूप चांगलं आहे. पोरं खूप चांगले राहा. आतापर्यंत पोरांनी मला कधी खाली पाया लावलेलं नाही. खूप आनंद आहे. माझे विद्यार्थी कधी लाचार नाही. कधी पॅन्ट घातली, कुठे हॉटेलात जेवला आणि कुठं इकडं इधर उधर केलं. ते याच्यातून फार एखादा असेल, नाही तर नसन बहुतेक. प्रत्येकाच्या अंगावर काठ्या मोड्याल्यात. बहुतेक सगळ्यांच्या अंगावर 1 नंबर हिमायकवरचा येऊ. काठी मोडीन तो रडायला. आम्ही दोघं रात्रभर रडत होतो. मी त्याच्या अंगाला हळद लावित होतो. लय डांबरट होता, लहान होता. पण खूप चांगले तयार झालेत. मला सगळ्यांचा खूप अभिमान आहे मला. कारण माझे विद्यार्थी विद्वान आहेत, लाचार नाहीत, सदाचारी आहेत. मी माझ्या हाताने त्यांचे लग्न करून दिले. इधर उधर नका करू. लग्न करा, काम करा, चांगलं घरी प्रपंच करा, आयला कार्यक्रम करा, नाही तर परमार्थ करा. परमार्थाला बाधा येईल असं नाही करायचं. सगळे खूप चांगलं केलंय. परमार्थ चांगले टिकवलंय त्यांनी. आपल्या परिसरात खूप कार्यक्रम चांगले करतात. बरं आहे, तो असो भाग. तर त्यापैकीच आजचा एक आपले संदीप गुंजाळ. आता नाव तरी म्हातारपणी लक्षात राहत नाही. ते काही एक आहेत का काय राव? लयमा आष्टभर भरले, ते लक्षातही राहत नाही चेहरे नाव. पण असो तो भाग. आजचा हा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा आजचा अभंग घेतला आहे. बंधनाचा तोडो भाजा, देव आशा टाकूनी. एक वाक्य सांगायचं राहिलं. गेल्या वर्षी माझ्या 75चा अमृतानुभव केला. लोक हो, मी माझ्या आयुष्यात कधी कोणत्या विद्यार्थ्याकडून रुपया घेतलेला नाही. माझ्या आश्रमाकरता मी कधी पावती फाडलेली नाही. मी विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्हाला अमृतानुभव काय अमृत महोत्सव साजरा करायचा. जर कोणाला पैसा मागितला तर तो अजिबात नाही करायचा. या प्रत्येक पोरांनी 75 लाख 1.25 लाख असे एकाने पैसे जमा केले आणि उत्तम प्रकारचा कार्यक्रम केला. आम्ही कधी कोणाला पैसा नाही मागितला, आयुष्यात नाही, अजून पण नाही, कधीच नाही. आपला परमार्थ करायचा. आणि म्हणून खूप गाजेल असा, वाजेल असा, सगळ्या महाराष्ट्राला दृष्ट लागेल असा पोरांनी कार्यक्रम केला. खूप चांगला कार्यक्रम केला. त्याचा माझ्या आयुष्यात खूप मोठा एक अभिमान आहे.
आणि म्हणून तो एक तुम्हाला सांगायचा होता, आलं तोंडात म्हणून सांगितला. बंधनाचा तोडू फासा देव आशा टाकुनी, नाही तेचे घेता शिरे होईल दुरी निज पंथ. या अभंगात महाराज म्हणतात, बंधनाचा फासा तोडू आणि आशा टाकून देऊ. का? भगवत प्राप्तीकरिता साधनेमध्ये प्रवेश करत असताना बंधनं ही भयंकर असतात. बंधनं काय असतात? बंधनं कोणी निर्माण केलेत? बंधनं कोणाला सोडावे लागते? ज्यांनी बंधनं निर्माण केले त्यालाच बंधनं टाकावी लागतील. जे जे असतो बंध तो बंध अविद्याने अविद्या कार्य याला बंध म्हणतात. थोडक्यात शरीर आणि शरीर संबंधी सगळ्या गोष्टी या बंधनाच्याच असतात. त्यापैकी जे जे बंधनं निर्माण केलेत ते कोणी निर्माण केलेत? आपणच निर्माण केलेत. दुसऱ्याने केलेत का? नाही. त्यांनी ते बंधनं निर्माण केली आहेत. आणि ते बंधनं निर्माण ज्यांनी केलेत त्याला ते बंधनं सोडावी लागतात, तोडावी लागतात. याला सर्व संतांनी असं नामदेव महाराज म्हणतात या ठिकाणी असं आहे, धनदारा पुत्र जन बंधू धनदारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून चरण श्रीका देवासी, सर्व मिथ्या हे जाणून चरण श्रीका देवासी, धनदारा पुत्र जन सर्व मिथ्या हे धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून. सर्व मिथ्या हे मिथ्या आहे, याला बाजूला केल्याशिवाय तुम्हाला भगवंताकडे जाता येत नाही. हे सगळे बंधन आहेत, हे बंधन आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जेने घडे नारायणी अंतराय आणि हो काय माय बाप वर्जाविती, हेर प्रिया पुत्र धन कोण लेखा आणि करती ती दुःखा पात्र होती. हे सगळे बंधनाचे फाशे स्वतःहून निर्माण केलेले फाशे आहेत. प्रल्हादे, जनक, बिभीषण बंधू आणि राज्यमाता निंदू भरते केली, हे फाशे तयार झाले. ज्यांना भगवंताकडे जायचं होतं त्यांनी हे फाशे तडातड तोडले. महाराज तडातड तोडले. प्रल्हादाने जनक तोडला की नाही? प्रल्हादाने जनक तोडला. प्रल्हादे जनक. बिभीषणाने रावण एवढे सगळे सोन्याचे अलंकरण भाऊ तोडला की नाही? भरताने काय केलं? मातेला सुद्धा दूर केलं की नाही? कारण जेने घडे नारायणी अंतराय, नारायणाचा अंतराय ज्याने होतो, जेने घडे नारायण अंतरायण हो काय माय बाप वर्जाविती, भले कोणी असतील तुमचे, तुम्ही ते सगळे फाशे तयार केलेत. फाशे करणारे कोण? आपणच असतो. कोणी निर्माण केलं? हे सगळं आपण निर्माण केलं असतं. आणि आपण निर्माण केलं हे सगळं स्वतःचा फासा आहे. स्वतःचा शत्रू बनतो, स्वतःचा पसारा उभा करतो आणि स्वतः त्याच्यामध्ये गुरफळून पडतो. कोसल्याने घर दृढपै केले. त्या मानकोजी बोधल्याचा एक वासुदेव आहे, तो कोसला नावाचा किडा असतो. ते स्वतः घर करतं. ते इतकं पक्क घर करतं, कुरडीन पण तुटत नाही. ते असं शेतकऱ्याला माहित असेल, ते असं त्या जाळीला घर असतं ते. पण ते असं असतं, विणतं ते, ते आतून घेतं, सगळं तोड भरून बंद करून घेतं आणि आतला कोंडून मरतं. ते असं तसलाच प्रकार आहे. ते आपण आपला बंध तयार केला. मग कोणी निर्माण केलं? ते स्वतः घात केलाय, स्वतः निर्माण केलंय आणि स्वतः सगळं तयार केलं आहे ते. आणि मग स्वतः शत्रू होतो. भगवान गीतेत सांगतात, उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं वसादयेत. उद्धरेत आत्मना आत्मानं, तुमचा उद्धार करण्याकरता काही कोणाचाही उपयोग नाही. माणसं उद्धार करण्याच्या नावाखाली संपत्तीचा वापर करतायत. उद्धाराच्या नावाखाली काय म्हणतो, सोंग ढोंग उभे करतायत.
उद्धराच्या नावाखाली बायकोचा उपयोग, उद्धराच्या नावाखाली पोराचा उपयोग, उद्धराच्या नावाखाली सत्तेचा उपयोग, कोण कशाचा वापर करील? अरे मूर्खाओ, त्यांनी काय होत नाही. काय होतं त्यांनी काय होतं? ते तुम्हाला दूर घेऊन जाईल. ते उद्धरेत आत्मानम, परमार्थ वृत्तीच्या संबंधी असतो. देहाच्या संबंधी किल्ले उभून करून करणार काय तुम्ही? देहाच्या संबंधित उभं केलं त्याचा गुंताच तयार होत असतो, त्याचा गुंता तयार होत असतो. तो उद्धरेत आत्मना आत्मानम याचा अर्थ अंत करणे वृत्तीने. आत्मानम स्वतःला उद्धरेत, नात्मानम वसाहत आहेत. स्वतःचा नाश करू नये. त्याला काय म्हणतात? स्वतःचा नाश करू नये. स्वतःचा नाश करतो याचा अर्थ मध्ये काय करतो? तो स्वतः नाश करतो म्हणजे स्वतःचा शत्रू बनतो. आणि का करतो? जेवढे भोगात्मक पदार्थ आहेत त्या पदार्थात जाऊन ज्या कालात तो भोगतो आणि भगवंताला दूर करतो त्या कालात तो स्वतः शत्रू होतो. तुकाराम कैसे पुत्रदारा कैसा मित्रो, झालो शत्रू कैसे पुत्रदारा कैसा मित्रू. कासया घातला पसरू अहो जगद्गुरु तो पामने. राजे केले कर्म भ्रष्ट सुखविली वाट परिवर्तन बसतानी विते बहुया उदराचे आम्हासी केले कर्म भ्रष्ट सुखविली वाट करी वटवट मीच झालो शत्रू. कैचे पुत्र दारा कायचा मित्रू. याचा अर्थ हे पुत्र कोण आहेत, मित्र कोण आहेत? हे सगळे शत्रू आहेत. ते पण उभे कोणी केलेत? तूच केलेत ना. कैचे पुत्र दारा कायचा मित्रू. पुत्र कैची, दारा कैचा, मित्र कैसा. 4 फाशी असतात. धन, दारा, पुत्र, मित्र याचा अर्थ जन याचा अर्थ प्रतिष्ठा. याला म्हणतात प्रतिष्ठा. जन याचा अर्थ प्रतिष्ठा. बायको काय गावाने करून दिली काय तुम्हाला? का तुम्हाला उत आला होता? काय लगीन करतो, काय बाशिंग बांधितो, काय मिरतो, काय डीजे वाजतो, काय बाबा 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 काय लोकाला दाखवतो. कुठपर्यंत लय हसतो. मग त्या काय मनात मित्र म्हणते आजच्या दिवस असून घे, महिनाभर असून घे. का रे? तिथून पुढं सगळं तुला आयुष्यभर रडायचंय. आणि मग तो म्हणतो देवा पांडुरंगा कुठं दुर्बुद्धी आठवली, आता काय करू? आता काय नको करू, आता भोग आपल्या कर्माचे फळ भोग. आता तुम्हाला माहित आहे का त्या बाजारामध्ये पोपट बसतो, पोर होतो तो भविष्य सांगणारा माणूस. हा मग त्यात एक पोपट असतं. ते पोपट, ते पोपटाला का ते काहीतरी तिची भाषा असते त्याला शिकवलेली. ते बोलला का ते पोटात मस्त असा डोलतो येतो, दार उघडतो. तो गडी मस्त दार उघडला का बाहेर येतो असा मस्त नाचत नाचत इकडं तिकडं डुलत येतो. इकडं तिकडं पाहतो. त्यात पाकिटवर इकडं तिकडं फिरतो. त्यातलं एक पाकिट चुचीने उपसतो. पुन्हा इकडं तिकडं पाहतो. मस्त आयटीत मला कोणी पाहतंय का? ते तर मोठा पोपटाला पण रोग येतो, आपल्याला कोणी पाहतंय का? हा त्यात पाकिट टाक पुन्हा इकडं तिकडं चांगला डुलत नाचतो. गडी त्या घरात घुसतो, चुचीने दार लावून घेतो. पोपट असा काही पोपट आहे, स्वतःहून जातो, जमवतो, लग्न काय पोपट नाचतो, काय पोपट नाचतो, मग लग्न करतो. मग काय नंतर पुढे काही चुकत नाही महाराज, काही चुकत नाही. म्हणजे त्याच्या विरोधात आहे मी असं नका समजू. पुढे मला सांगायचं आहे ते. मग जसं तुम्हाला धन आहे, दारा आहे, पुत्र आहे, मित्र आहे, हे 4 बंधन तर आपल्या डोक्यात आहेत. पत्नीच्या बाबतीत पत्नी काय आहे ती? बाई तुमची बायको होऊ शकते का कधी? बायको म्हणजे काय असते सांगा बरं? येईल का तुम्हाला सांग काय? बायको ही एक तुमची बाई, ही ईश्वर सृष्टीतली बाई आहे का तुमची बायको? ही
ईश्वर सृष्टीतली बाई येते का बायको येते? ते एकाच बाईला एक म्हणतो आई, एक म्हणते जाव, एक म्हणते सून, एक म्हणतो बायको, एक म्हणते सून. आता काही भलतेच नाते जोडीत तिला. नाते तुम्ही जोडलेत का ईश्वर सृष्टीतले नाते आहेत ते? कोणी जोडलेत ते नाते? ईश्वर सृष्टीतले नाते आहेत का ते? ईश्वर सृष्टीतले एक बाई येते, ती आहे तशी बाई आहे. मग तुम्ही जे नाते जोडले, तुकाराम महाराज म्हणतात ती अवदसा डोक्यात घेतली तुम्ही आणि त्याला बंध म्हणतात, त्याला तुम्ही माझी म्हणता. लग्न लावून आणलेली बायको कोणाची? कोणाला विचारू आता? नंदूला विचारतो पहिलं. लग्न लावून आणली बायको कोण, तुमची का लोकाची? हा माझी बायको. आणि जर बायको मेली तुमच्या डोळ्यासमोर यम घेऊन चालला, मग तुमची बायको होती ती यमाला कमून नेऊन दिली? नाही नाही महाराज, आपलं काय ती यम बायको लोकाची. मग लोकाची बायको भडव्या घरात ठेवणार तू कोण रे चोर? मग आता बाई, अरे बायको कुठे आहे? बायको कुठे आहे? बायको तुम्ही तुमच्या डोक्यात केली निर्माण एक संकल्पना असते, त्याला काय म्हणतात? ईश कार्यं जीवभोग्यम जगद्वाभ्याम समन्विता पितृजन्या भर्तृभोग्या यथायुषित तथेशत्याम. ईश्वर सृष्टीतले सगळे पदार्थ, व्यक्ती, माणसं जसे आहेत तसेच आहेत. तुम्ही फालतूपणा केला त्याला. पैशाला हा पैसा माझा म्हणतो की नाही? काय तुमच्या बापाचं नाव आहे का त्याच्यावर? काय तुमचं त्यात पैशावर काय तुमचं नाव आहे का तुमचं त्याच्यावर? मग माझं म्हणायचं काय? काय माझं म्हणजे नेमकं काय? सकाळी कोण 5,000 घेतले खिशात घातले, कोण चिम्या गोम्या आला त्याला दिले 5,000 गेले. तुझे होते गेले ना, कुठे आहेत तुझे? मग ते जे पैशातून जीवन चालतं का, तो व्यवहार आहे. व्यवहाराला संत शास्त्र विरोध नाही, तो व्यवहार आहे. तो त्याला तुम्ही ज्यावेळी माझं म्हणून पक्क गाठ देता आणि फासा तयार करता तुम्ही, ते तुम्हाला बंधनकारक आहे. ते आसक्ती, ते बंधन. तुकाराम महाराज म्हणतात पत्नी ही व्यवहार आहे, ते लागेल, ते जीवन आहे, ते उलट चांगलं आहे, टिकवलं पाहिजे, चांगलं आहे. पण तुम्ही तिच्यावरती ज्या कालामध्ये माझं म्हणून त्याला फासा मनानेच तयार केला, त्या पोपटासारखं मनाने तिचा झाला आणि मनानेच तयार करतो आणि मग ती गोष्ट तयार होत असते ती. आणि म्हणून पत्नी आपण मनाने उभा केला एक बंधनाचा फासा. धन हे मनानेच उभा केलेला एक काय फासा. धन, दारान, पुत्र, मुलगा, धनाचा फासा, पत्नीचा फासा आणि मुलाचा फासा. आणि सगळ्यात वाईट फासा असतो त्याला म्हणतात जन फासा, त्याला म्हणतात मित्र फासा. काय मित्राची संकल्पना? आमच्या शास्त्रात नाही वो मित्र मित्र कोणी. समशत्रूच मित्रेच अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणे वच. पुढे मित्र करुण. अरे पशु सुद्धा मित्र आहेत आपले. मित्र कसं काय असू शकतो? हा मित्र हा काय शत्रू आहे काय? नाही, सगळ्याशी मित्र भावानी वागा. शास्त्र सांगतंय संत सगळे मित्र भावानी वागा. सगळ्याशी मित्र भावानी प्रश्न कुठे येतो? पण मित्रभाव याचा अर्थ जनातली असणारी प्रतिष्ठा. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे माणसाच्या डोक्यातली प्रतिष्ठा. मोठेपणा करता काय काय करतो तो? निवडणूक कशा करता लढितो? बंगले कशा करता बांधतो? मोठी गाडी कशा करता घेतो? नवरान बायको झोपायला किती लागत? एक खोली. हे 3 मजले कशाला बोकंडी बांधलीत ते? 3 मजले कशाला बांधलीत ते? काय हे? इथं तिथं तिथं बांधतो, इथं घेतो, तिथं प्लॉट घेतो, तिथं काय करतो? हे फाशे कशा करता निर्माण करतो तू? ही तरच नाही सांगत. जे माळकरी आहेत, जे परमार्थ आहेत, जे भक्त म्हणतात त्यांच्याकरता विषय चाललाय हा. इथं मोकाट सुटलेले जनावर आहेत त्यांना कोण काय करणार? ते तिथं विषय सोडून द्या त्यांचा. आणि म्हणून माणसं प्रतिष्ठे करता काय काय करतात? काही करतात. बायकोपणा लावून प्रतिष्ठा जपतात, मुलगापणा लावून प्रतिष्ठा जपतात, धन खर्चून प्रतिष्ठा जपतात, प्राणपणाला लावून प्राण द्यायला तयार असतो पण प्रतिष्ठा सोडायला तयार नाही. अरे महाराज लोकच बिचललेत. महाराज लोकांनीच पार लायक्या सोडल्यात. इथं फोटो, तिथं फोटो, इथं पत्रिका, तिथं बोर्ड. काय बोर्ड? तुला रोग आला त्या बोर्डात घेऊन बसलास काय? खालचं बॅकग्राऊंड
समा तुझ्या बापाचं बारसं जेवलाय. बोर्ड वाचून कोणी कोणाला किंमत देत नाही, त्यांना 4 शिव्या देत असतात लोक, थुकतात त्याच्यावरती. माझ्या आयुष्यात कुठं कधी बोर्ड नाही, माझं काय, माझ्या आश्रमात पण माझा बोर्ड आहे कधी, माझ्या पत्रिकेवर कधी बोर्ड नाही. काय होतं त्यांनी, कशा करतात ते? प्रतिष्ठा अशी आहे माणसाला, ती नरकगामीच करवते. ऐका तुम्ही प्रतिष्ठेची गोष्ट सांगतो. माणूस प्राण देतो का प्रतिष्ठा सोडतो? बायको सोडतो का प्रतिष्ठा सोडतो? मुलगा सोडतो का प्रतिष्ठा सोडतो? धन सोडतो का प्रतिष्ठा सोडतो? जीव सोडतो का प्रतिष्ठा सोडतो? भयंकर आहे ऐकायला हे पोरो, ऐकायला भयंकर आहे हे, पण इतकं विष आहे हे की माणसाचं जीवन संपवणार आहे, प्रापंचिक असा की पारमार्थिक असा. याच्या पायी मोठमोठे लग्न का करतो? वावर ऐकून लग्न का करतो? डीजे वाचून ही नाच काय? हे फक्त मला वाह वाह. पण तुझ्या बापाचं बारसं जेवले कोणी वाह म्हणत नाही तुम्हाला. ह्या संगमनेरला आमच्या पाहुण्याने लग्न केलं होतं एकदा, ते नाव नाही सांगत तुम्ही जवळचे असल्यामुळे. ते सिटी सर्वेर होते, फार दिवसाची गोष्ट आहे. त्याला 25 वर्ष झाले असतील त्याला, आहे का नाही, आपल्या मोहित्यांचा आपल्या यान. तर ते 25 वर्ष झाला असेल. तर तो मोठा पैशाला माणूस, त्याने मोठं मंडप दिला. तर त्या काळात संगमनेर शहर झालं. तर काय जेवण, मग काय जिलबी केली, लाडू केले, गुलाबजाबू, अमकं तमकं झाले. जेवायला बसलो. काय रे बाबा एवढा सगळा का केलं हो तिने एवढं? लोक म्हणले पाहिजे वाह काय जबरदस्त लग्न केलं बा. पण लोक जाता जाता म्हणतात लग्न चांगलं केलं बरं का, चायला भाई जरा खरटच झाली होती, काय मारली लाल फुलिका, झाला मोकळा, गेलं सगळेच पाण्यात. त्याचं लग्न झालं, बसले लोक जेवायला बसले. आता पोरण माकडं सारखेच असतात, त्याचा सगळ्यात मला जास्त अनुभव येतो. जेवायला पोरांनी जेवण झाल्यानंतर पंक्ती कोणती गुलाबजामुन उरलेला गुलाबजामुन त्याला आणायचे, त्याने एकूण लाडू आणायचा. आता आपल्यासारखे म्हातारी म्हणते म्हणजे अरे सोन्यासारखा नाही, त्या मालकाने एवढा खर्च केला, तुम्हाला खायचं तर खा, त्या अन्नाचं काऊन नासडे करता, त्या बिचाऱ्याने केवढा खर्च केला. तिने ते कुठे खिशात घेतली, लोकांची तर मुटकी मोडीत म्हणला तिने. घेता टाका आता, करा मोठे लग्न. का? लोकांना चांगलं म्हणलं पाहिजे. खोटी गोष्ट आहे ती, खोटी गोष्ट आहे ती. त्यातून बाहेर या. तुम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही, कधीच म्हणणार नाहीत. ज्ञानेश्वर महाराजाला चांगलं नाही म्हणलं समाजाने, प्रभू रामचंद्राला चांगलं नाही म्हणलं त्यांनी. तुम्ही कोण झाडकी पत्ती? समाज चांगला म्हणतो असं नाही. प्रतिष्ठा म्हणून डोक्यात घेतली पोरं, तुम्ही हे पक्क लक्षात घ्या. तुमची बायको पण तुम्हाला प्रतिष्ठा देत नाही, बायको पण प्रतिष्ठा देत नाही तुम्हाला. मित्राची गोष्ट फार दूर राहिली. खरं सांग, खोटं नका बोलू. तुमची बायको 100% मानते का तुम्हाला? तुम्हाला विचारतोय, 100% मानते का? मानते का 100%? हा, रट्टी खायची काय घरी गेली होती? नाही म्हणता, नाही मानित महाराज, नाही मानित. तुमचं 100% तिला मान्य होतं असं नाही, आणि तिचं 100% तुम्हाला मान्य होतं असं नाही. मग एकत्र राहतात का? झक मारून राहावं लागतं, दुसरा इलाज नाही म्हणून राहावं लागतं. दुसरं काय करतात? झक मारून राहावं लागतं. खरंय म्हणजे मी काय खोटं सांगतो काय? हा माझं काय तरी अनुभव, मला बायको काय काय माणूस येतो मग तो ते सगळं हात करून ना माझ्याकडे हात करून काय म्हणतो तू? ऐका, प्रतिष्ठा जर आपली अर्धांगी जर तुम्हाला प्रतिष्ठा देत नाही, लोक कोण का अपेक्षा करता? तुम्ही कोण तुम्हाला प्रतिष्ठा देईल? मुलगा तुमचा पान उतारा करतोय, बायको तुमचा पान उतारा करते, अरे तुम्हाला स्वतः ना करताय. प्रतिष्ठा ही वर पा, प्रतिष्ठा एक असा दगड गोळा नाही तुमच्या हातात दिली कोणी. प्रतिष्ठा ही तुम्ही तुमच्या मनाने एक भोकाडी उभी केली डोक्यामध्ये, का मी कोणीतरी श्रीमंत आहे, मी कोणतरी शिकलेला आहे, मी कोणतरी महाराज आहे, मला बरेच लोक मानतात. आपला तर पार वा 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 नाही गाडवा, तुला मागून शिव्या देते. प्रतिष्ठा तिला पाय नसतात, प्रतिष्ठेला आयुष्य नसतं, प्रतिष्ठा कोणी देता येत नसते, प्रतिष्ठा कोणाला देता येत नाही, प्रतिष्ठा कोणी दिलेली नाही. आजचं पण कोणीच कोणाला देत नाही, त्याचे त्याला पूर्ण लोकाला काय देतो तो? प्रतिष्ठा देत नाही. मनाने एक प्रकारचे एक भूत उभं केलेलं असतं, आणि त्या भूताच्या पायी माणसं कोणला कोणला तोडतात आणि कोणला कोणला जोडतात.
कोणाच्या पाया पडतात, कोणाची लाचारी, कोण लाचारी तुम्हाला पत्कारायला लावतंय? प्रतिष्ठेबीन नाही तिची लाचारी करताय, प्रतिष्ठेबीन नाही त्याला सोडायला लावताय. एवढा मोठा फासा तयार झाला. एक मोठे महामंत्री होते, त्यांचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर मग आता त्यांना डॉक्टरनी सांगितलं बोलायचंच नाही. मोठा मतदारसंघ, मात्र त्या गावामध्ये मंदिर बांधलं होतं, मोठं गाव होतं, फार पब्लिक जमलं, कार्यकर्ते आले, म्हणले साहेब लय पब्लिक जमलंय. लोकांचं म्हणणं आहे साहेब नका का बोलणार, पण तिथं नुसतं येऊन खाटूर पडून राहावा, आम्हाला वर हात करा असा म्हणजे आमचं समाधान होईल. मग साहेब म्हणले चला भाऊ आता काय आलो इकडं, म्हणले निघाले साहेब. गेलं जेव्हा वातावरण पाहिलं साहेबांनी, साहेब खाटूर पाडल्यारी, ऑपरेशन झालं. आता म्हणते मला 2 शब्द बोल द्या पोरव. तुम्ही नको नको नको, डॉक्टरने सांगितलं नाही. म्हणजे गोळी घेऊन 2 शब्द आशीर्वाद देतो. नको म्हणजे नको नको नको. डेमर बोलतो 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 घेतला माईक, लागला बोलायला. 2 वाक्य 3 वाक्य, 4थ्या वाक्याला डोळे पांढरे केले, मेला. प्रतिष्ठा सोडली का प्राण सोडली? समजलं किती भयान आहे किती गोष्ट. प्रतिष्ठेला धक्का लागतो म्हणून बहिणी कापून टाकतात की नाही? आता पुरी कापतात का नाही लोक? प्रतिष्ठेला धक्का लागला म्हणून, प्रतिष्ठेला धक्का लागतो म्हणून बायका सोडतात की नाही? काय काय करतात माणसं प्रतिष्ठेला धक्का लागण्यामुळे. पण काय आहे ती प्रतिष्ठा? कुठून आणली ती? तिला पाय नसतात, तिला सत्यता नसते, मनाने एक उभे केले असते. त्याचा एवढा मोठा फासा तयार करून टाकला, नाही त्या गोष्टी तो करायला तयार होतो. संपवतो म्हणजे जाऊ द्या. एक माणसाच्या जीवनात केला हा एक बंधाचा फासा. मी कोणीतरी आहे, मला कोणीतरी मानतं, मी श्रीमंत आहे, मी शिकलेला आहे, मी सत्ताधीश आहे, मी कोणतरी साहेब आहे, मी कोणतरी महाराज आहे. तुला भूत कुत्रे खात नाही तुला. साहेब झाला, रिटायर झाला, निवडून आला, पडला, पडलेला विचारा, रिटायर झालेला विचारा. आणि महाराजाचं कीर्तन झालं त्याला बघ ना, काय महाराज येत नाही कीर्तन तर कशाला झक मारायला करावं? मग त्याचा चेहरा पहा तुम्ही, बघ पहा तुम्ही. तर प्रतिष्ठेचा जो एक आपण फासा तयार केला आहे, कोणी केला? तो तुम्ही केला. गोतो मटका त्याच्यात. एक पत्नी बिचारी स्त्री आहे, तुमच्या घरात आली, धर्माप्रमाणे तिला जगू द्या, राहू द्या, ती माझी बायको आहे, मी म्हणेल तसं झालं पाहिजे. हा फासा कोण निर्माण केला? तुम्ही. हा माझा मुलगा आहे. काय माहिती तुला तुझा मुलगा आहे? तो तुझा मुलगा आहे, तुझ्याकडे काय प्रूफ आहे का त्याचं? काय तुझा मुलगा कशा होतो? हा तुझा मुलगा आहे. कोण सांगेल ते? कोर्ट सांगत का रे? मग तुमचा बाप सांगतो का? तुम्ही सांगत का? कोण सांगाल? फक्त तिची आई सांगू शकते हा मुलगा कोणाचा आहे तो. तुम्हाला काय माहिती ती गोष्ट? ती आई सांगू शकते. पण लावला ना ताबा तुम्ही, हा माझा मुलाचा प्रश्न आहे. मुलावर जो ताबा तयार केला, मनाने एक गोल जाळं तयार केलं, तो एक फासा केला. बायकोचा प्रश्न आहे, ही बायको माझी आहे, तो एक फासा तयार केला, तत मुंडकं गुतवलं. बायकोचा फासा, हा माझा पैसा, पैशाचा फासा, हे सगळे फासे निर्माण केले. मग तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी, अपना घात कर, अपना घात कर, अपना शत्रु झालो मी दावेदार, शत्रु झालो मी दावेदार, शत्रु झालो मी दावेदार. तव कृपेचा सागर, तू तव कृपेचा सागर, तू तव कृपेचा सागर, तू तव तरी पार तुका म्हणे, ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत. तरी पार तुका म्हणे, तरी पार तुका म्हणे, नाही ऐकिले गायले गीत.
झालो मी दावेदार तू तव कृपेचा सागर तरी पार तुका शत्रु झालो मी दावेदार तू तव कृपेचा सागर उतरी पार आपापना घात कर. शत्रू झालो मी दावेदार. मी तुम्हाला प्रथम सांगितलं उद्धरे दात्मानम नात्मानम वसादे. आपणच आपला शत्रू होतो, आपणच आपला मित्र होतो आणि मग आपण निर्माण केलेले फाशे हे आपल्याला तोडावे लागतील. फाशे निर्माण कोणी केले? आपण म्हणजे कोणी? इंद्रियांनी केले का? आत्म्याने केले का? शरीराने केले का? का बायकोनी करायला लावले? का मित्रांनी करायला लावले? कोणी नाही केले. ज्याने केले त्याला सोडावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात आपुलेचे मन करे आपणा बंधन करे आपणा बंधन करे आपना बंधन आपुलेची मन करे आपना बंधन करे आपना बंधन करे आपना बंधन. हे आपुलेची मन करी आपणा बंधन करी आपणा बंधन करी आपणा आपुलेची मन करी आपणा बंधन. तुकाराम महाराज म्हणतात विश्वव्यापी माया तिने झाकोळले छाया. सत्य गेले भोळ्यावरील आविद्येची चाली थोरी. आविद्या ही शरीराच्या नाही वृत्तीच्या संबंधित राहते. तिनं भुरळ घातलं आणि मग आपुलेची मन करी आपणा बंधन. आपलंच मन आपल्याला बंधनात घालतं आणि मग त्या मनाने जे घेतलं त्या मनाचे फाशे मनाला सोडावे लागतील. तो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रामकृष्ण नामी हे दोन्ही जाजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडावे. आपण करा सोडवन संसार संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. मग संसार सोडायचा आहे का बंधन तोडायचंय? माणसं संसार सोडित येत. संसार सोडणं म्हणजे भ्याडाचे लक्षण आहे ते. संसार सोडावा लागतो काय? संसारात जे बंधन आहे बंधन सोडावं लागतं. एक राजा होता, तो शिकारीला गेला. कधी संपवायचं मला सांगा रे. हा हा बर किती वेळ मला सांगा. काही नाही म्हणलं अर्धा तास आहे. काय म्हणले वेळ संपली. काय म्हणले तसं का नाही महाराज चालू द्या. अरे महाराज का तुमचा गडी आहे का काय? इतके दिवस वापरलं भाडवी आता तरी जरा मुक्त आणि श्वास घेऊ द्या मला. एक राजा माझं जीवन सगळं असं पोरात गेलं त्यामध्ये असं होतं ते माझ्या खूप कृपा असं. चला काय होतं सांगा तो. हा एक राजा होता. एक राजा होता, त्याला एक राणी होती, एक आवडती होती, एक नावडती होती.
तो राजा शिकारीला गेला, ते सोड जाऊ द्या. राजा शिकारीला गेला, सैन्य घेऊन गेला. राजा बोलते ते वैभव सांगते, पण जंगल फार मोठं असल्यामुळे दिवस मावळाला. सैन्य एका बाजू गेलं, राजा एका बाजूला गेला. इतस्ततः झालं, राजाला रस्ता सापडेना. शेवटी राजाने एका झाडाला घोडा बांधला, तिथं मुक्काम केला. तर जाणार पुढं, भयंकर अंधार पडला, ढग आले, विजा चमकायला लागल्या. बिचारा झाडात झाडून बसला. सकाळी उठला, आता कुठेतरी रस्ता शोधायला लागला. त्या छोट्या रस्त्याने कुठेतरी शोधता शोधता महाराज त्याच्या दुर्दैवानी चोराची टोळी आली. आता राजाच्या अंगावर दागिने अलंकार कपडे घेतले त्यांनी हिसकून, सगळे कपडे काढून घेतले, सगळा घोडा घेतला, घोड्यावर बसले. होय, राजा बिगर वस्त्राचा, अगदी विवस्त्र राजा उघडा धडांग त्या अरण्यात उभा राहिला. राजा असून करतो काय? हा बसला एका जाळीत. त्याचं सुदैव असं, ती उभी नाही लागत तिथं, त्याचं सुदैव असं, जेव्हा तिकून त्या रस्त्याने एक साधू महाराज त्यांचे शिष्य आले बरेच, आणि शिष्य आल्यानंतर ते जाळीत लपून बसला, अंगूर कपडा नाही. त्यांनी मग असं केलं ते. मग ते शिष्य म्हणते, महाराज इथं कोणतरी खाकर दे. अरे एवढ्या अरण्यात कशाचं कोण आलं? चल काहीतरी असं जाणार. नाही म्हणले, माणूस आहे कोणतरी. बरं बघ म्हणले. गेला पाहायला. तो राजा म्हणले, माझ्याकडे येऊ नको, माझ्या अंगावर कपडा नाही अजिबात, तू माझ्याकडे, माझी अशी परिस्थिती झाली. त्या शिष्याने, महाराज राजा आहे या देशाचा, त्याची अशी परिस्थिती झाली, साधूला दया आली, जवळची कपनी घेतली, त्याच्या अंगावर टाकली, त्यांनी कपनी लावली, बाहेर आला. म्हणले चल आता काय तुझ्याकडे काही नाही, आमच्याबरोबर चल म्हणले, साधू होई जरशी, तुझी नगरी बिगरी मला नंतर करू काहीतरी म्हणजे, महिना 15 दिवसांनी. चालला राजा व त्यांच्याबरोबर झाला. साधू बिचारा हरिहरी करीत चालला. संध्याकाळी गावात गेले, लवकर सांगायचे. गावात गेले, नेहमीप्रमाणे लोक जमले, जेवण झालं, प्रवचन सुरू झालं. रोज महाराजांचं प्रवचन व्हायचं नेहमी, आणि प्रवचन सुरू, सगळे बसले. राजा बसला प्रवचनाला. साधू महाराज म्हणले, हे बघा लोक हो, हे माझ्या पुढे जे बसलेले आहेत ना, हे सामान्य माणसं नाहीत, ह्यो राजा आहे, आणि याचं असं असं झालंय, आणि त्याच्या अंगूरची कपनी आहे ना, ती कपनी माझी म्हणले, मी त्याला कपनी दिली म्हणले. लोक म्हणले असं दिली, व चांगली गोष्ट झाली. प्रवचन झालं, झोपायला गेले. राजा आणि तो साधू शेजार म्हणजे, महाराज सगळी गोष्ट खरी म्हणले, तुम्ही मला कपनी दिली, माझी उपकार केली, मला जेवण दिलं, सगळं झालं, पण एवढ्या प्रवचनात मी ही कपनी मी दिली हे म्हणायचं काय काम होतं का? आज चुकलं कडे राहू म्हणले तेवढं. तर नाही, आता ते चुकलं म्हणले, आता जाऊ दे काय म्हणले, म्हणायलाच नाही पाहिजे. दुसऱ्या दिवशी चालले, दुसरी संध्याकाळी लोक जमले, जेवण झालं, संध्याकाळी प्रवचन सुरू झालं. राजा पुढं बसला, साधून प्रवचन सुरू केलं. आता राजाला त्याच्या पुन्हा कपनीचं काढितो का काय काय नाही. राजाच्या डोक्यात सगळं घालमेल झाली. साधू म्हणला, हे लोक बघा, माझ्या पुढे राजा बसला म्हणे, आणि या राजाच्या अंगावरची जी कपनी ना, ती कपनी त्याचीच आहे, कपनी माझी नाहीच म्हणला. झालं प्रवचन झालं. राजा म्हणला, महाराज काय म्हणले, कपनी माझी आहे, आज म्हणतात कपनी माझी नाही, म्हणजे तुम्ही कपनी काय सोडायला तयार नाही. आयल म्हणले, चुकलंच राव म्हणले माझं. तिसऱ्या दिवशी प्रवचन सुरू झालं, लोक जमले. साधू म्हणला, महाराज हे बघा लोक ऐका, माझ्या पुढे बस राजा बसला. राजा बसलाय, त्या राजाच्या अंगावरची कपनी, त्या कपनीचा माझा काही संबंध नाही. तो राजा उठून उभा राहिला. अरे म्हणला, कपनी माझी म्हणतो, नाही म्हणतो, काही, पण तुझ्या डोक्यातली कपनी जात नाही, याला मी काय करू म्हणला. आता त्याची कपनी त्याच्या अंगावर होती, पण त्याची कपनी, ती कपनी कोणाची होती? राजा त्या साधूची. आणि अंगावर कोणाची होती? पण डोक्यात कोणाची होती? पण डोक्यातली कपनी त्रास देते का बायाची कपनी त्रास देते? पंढरपूरला गेलं, मित्रांनी नेलं बळजबरीने, बायकोनी नका जाऊ, म्हैस घ्यायला झाली, रानात बसते. म्हणलं जाऊन लगेच संध्याकाळी येतो म्हणलं. त्या सारखा जीव धाकधूक 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 गेला. पांडुरंगा दर्शनाला. पांडुरंग कुठे दिसतो? म्हैसच दिसते डोळ्यापुढी, 2 शेंग, शेपूट काळी, एवढी काशी यायला झाली. खाली वाकलाय. मग तुम्ही दुसराच अर्थ घेतला. काय पोट सध्या तुमच्या डोक्यातल्या म्हशीला कास असेल, मला काही माहित नाही बाबा. झालं, पांडुरंगा दर्शन घेतलं महाराजांनी. जेव्हा मनातल्या म्हशीने असं कोरलं म्हणता, एका मिनिटातच त्या बंदिरातून बाहेर का थेट घरी. दावणीला बांधलेल्या म्हशीने त्याला पंढरपूर आणलं का मनातल्या म्हशीने? बंधन मनातल्या म्हशीतलं आहे का दावणीच्या म्हशीचं?
बंधन डोक्यातल्या बायकोचं आहे का बाहेरच्या बायकोचं? बंधन पोराचं मनातल्या पोराचं आहे का बाहेरच्या पोराचं? प्रतिष्ठेचं मनातलं आहे का बाहेरची प्रतिष्ठा आहे? हे तुमच्या लक्षात आलं की नाही? लक्षात आलं तुम्हाला. दोन मित्र होते, म्हणजे शिष्य होते. माझे का शिष्य म्हणत बघ काय हो. आणि चाले ते नदीच्या आजमध्ये नदी आली, पूर चालला होता. एक तरुण मुलगी होती, सुंदर मुलगी. तिला रडायला अरे म्हणले बाबा हो, आता मला तर पलीकडे जायचं म्हणले, माझं मूल आहे रे तिकडं, आणि आता ते दिवस मावळा कोण नाही, परतून कसं जाऊ मी? आता ती म्हणली बाई आम्ही तर संन्यासी माणसं आहेत बुवा, आता आमच्यावर अंगावर भगवी अमकं तमकं. ते कसं एक समजदार होता, बाई म्हणला मी घेऊन जातो तुम्हाला, बैस माझ्या खांद्यावर. बसली खांद्यावर. तो दुसरा असा शिवाय द्यायचा, याला काही नारायक आहे, भगव्याला डाग लावला काय, संन्याशी याला काही लाज आहे का, बाईला शिवला घेतला, खांद्यावर घेतली आणि चांगली धरूनही चालला ना अमकं तमकं. घ्यायला पलीकडच्या काठाला तीन दिली सोडून, जाणले गेले महाराजाकडं. झाड याच्या डोक्यात त्याच्यावर ठेवून अंतर ठेवून राहायचं, चार याला शिवायचं पण नाही म्हणले. बायको खांद्यावर घेतली म्हणा, बायको म्हणजे बाई. घ्यायला बसला, दर्शन घेतलं महाराजांचं. ते म्हणलं महाराज मी तुम्ही याला दर्शन घेऊन का म्हणली? अहो म्हणले त्या पुराच्या अलीकडे म्हणली बाई खांद्यावर घेतली, बाई गेली, बाईला शिवला म्हटली. हा बाई खांद्यावर घेतली म्हणे. तो बर बर. महाराज म्हणले मग काय झालं? म्हणजे काय असं कुठं असं म्हणे संन्यास? अरे म्हणले त्यांनी तिथून बाई खांद्यावर घेतली तिथंच सोडली, पण तुझ्या डोक्यात पुराच्या पलीकडच्या काठापासून जी घुसली, पुरातही तुझ्या डोक्यात कोण? बाई. काठावर आली तुझ्या डोक्यात बाई. त्यांनी तिथंच सोडली, पोत तू तिथून धरून आणली, माझ्या येऊन जाऊन सोडली तुझ्या डोक्यात का बाई घेत आणली ती. अरे बंधन कोणाचं आहे? बंधन कोणाचं आहे? आपुलेची मन करी आपण बंधन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपुले आपण करा सोडवण. बंधन जे आहे ते बंधन ओळखले पाहिजे आणि बंधन मनातले सोडले पाहिजे. मग त्याला म्हणतात बंधनाचा तोडू फासा. देव आशा टाकुनी विठाल विठाल देव आशा टाकुनी काळपाश आयुष्य घातू. कर्मपाश अनैश्वर्यवंतू. धर्मपाश आश्रमगतो. वेद विधितार्थ ब्रह्मपाश. देह ममता तो मोहपाश. मुख्य माया तो आशापाश. कनक कांत जन्मपाश. आणि सप्तपाशी जीवबद्ध. 7 पाशांनी जीवाला बांधलेला असतं, त्यात सगळ्यात मुख्य पाश असतो तो आशापाश. आशिया ये दासा ते दासा सर्व लोका. आशा येशान दासी तेशान दासई ते लोक. जो आशेचा दास झाला तो सगळ्या जगाचा दास होतो, आणि आशा ज्याची दासी झाली त्याचं सगळं जग दास्यत्व करत असतं. आणि म्हणून तुकाराम म्हणतात आशेचे बांधरे तुका म्हणे आशाबद्ध जन. काय जाणे नारायण, आशा ही भयंकर, आशा ही समूळ खणून काढावी. आणि म्हणून पहिली गोष्ट आशा ही माणसाला काय करायला लावेल याचा काय भरोसा नाही महाराज. हे भयंकर असतं आशेची गोष्ट. एक मंदिरात गेलं आणि मंदिरात गेल्यानंतर ते लोक प्रसाद वाटीत होते. झालं याला प्रसाद खायचा, सगळ्याला लुटून लाटून हो मला द्या मला द्या मला द्या. आता ते घेला त्याने तो लाडू घेतला, मग तो खावा कणी तो असा हे हातात ठेवला. ह्या हातात ठेवलं, दुसऱ्याची आशा नाही म्हणलं मला ते अजून मी नाही घेतला, केला हात माग. तो हात संपला, तो म्हणला संपला म्हणलं, मागचं कुत्र्याने घेतला खाऊन. पुढचा गेला आणि मागचा गेला. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. असं एक करंट जेवायला बसलं आशाळभूत म्हणून जेवायला गेलं. आशेन घेता बसलं, त्या पंक्तीच्या काळाला बसलं, बुंदी वाढीत वाढली, तिथं आलं तिथंच बुंदी संपली. इकून आली वाढीत आलं, तिकडं बुंदी संपली. ते उठून पलीकडच्या काठाला बसला पहिल्या तोंडाला. ते बुंदीवाला म्हणला त्याला शेवट तिकून आला, इकून वाढायला सुरुवात केली, ते जाऊन बुंदी संपली. आशेने माणसं अडकले की ते आशेच गोते खातात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आशा ही असा एक कर्मपाश आहे. काळपाश आयुष्य घातू. काळाचा एक मोठा पाश आहे, तो माणसाच्या आयुष्याचा घात करतो. कर्मपाश अनैश्वर्यवंतो. कर्माच्या पाशात फार मोठमोठे विषय आहे. कर्माच्या पाशात माणसाला जे कर्मात आहे तेच प्राप्त होतं, इतर जास्त प्राप्त होत नाही. असा कर्माचा पाश असतो. आणि धर्मपाश
हा आश्रमात या वर्णाश्रम धर्म असतात तो एक माणसाला पास असतो. आणि शास्त्र हा एक विधी असते, शास्त्रविधी तो एक पास असतो. आणि देहाच्या ठिकाणी असणारी ममता तो एक पास असतो. आणि शेवटची गोष्ट जो मुख्य असतो तो आशापासून, आशेने हे सगळं काही उभं केलं असतं. मग तुकाराम महाराज म्हणतात, देऊ आशा टाकोनी बंधनाचा तोडो फासा, देऊ आशा टाकोनी. आशेने जर तुम्हाला काय म्हणतो, आशेने जर माणसाचा घात होत असेल तर ती आशा माणसाला बंधनात घेऊन जाते. म्हणून महाराज म्हणतात, बंधनाचा तोडो फासा देऊ आशा टाकोनी, नाही तेचे घेता सिरी मी हे माझे मजवरी. जे नाही ते सिरी घेतो आणि मग त्याचं एवढं भयंकर होतं. रेल्वेत प्रवास करीत होता माणूस, झालं आणि एक बॅग विसरला, बिचारा तो खाली उतरला आणि यांनी पाहिजे माणूस तर उतरला, रेल्वेतून उतरून पाहिला, चालला उतरला, गेला पार रिक्षात बसून पार खकान झाला. बॅग भलती मोठी, त्याला वाटलं याच्यात काहीतरी राव, काहीतरी आहे सापडलं. त्यांनी घेतली बॅग, उतरला खाली. आता ते कोणाची बॅग काय, कोणाचं काय, आता ते भलती जड होते. खाली उतरते, चाललं स्टेशनमध्ये. त्या पोलिसाला संशय आला, एवढी जड बॅग घेऊन काय चाला. तुम्ही काय कोणाची बॅग, माझी म्हणला. कशी काय म्हणला, आता तुम्ही विचार करा, मग माझे दुसरं कोण असेल म्हणला. पण ही एवढे जड काय, पण त्याला कुठं काय सांगता येते यातलं, यात जड काय एवढं ते नाही. त्या पोलिसाला संशय आला, म्हणे खरं तुझी बॅग आहे का, हा खरंच बॅग आहे. काय याच्यात लागला काहीच बळ तरी सांगायला. तो म्हणला, दुसऱ्याने नेमकं पाहिलं होतं ते, हे बॅग चोरून घेऊन चालला. तो म्हणला, साहेब ही बॅग माझी म्हणला. तो म्हणतो माझी, घेऊन तो माझी. जेव्हा गेले पोलीस स्टेशनमध्ये, त्या पोलिसांनी ती बॅग उघडली, वरची शाल निघाली महाराज एवढी भारी. तो म्हणतो नाही साहेब माझ्या सासऱ्याने दिली, माझीच आहे. तो म्हणतो ही माझीच आहे म्हणे. त्याच्या खाली अजून सांगते म्हणलं ही माझीच आहे. आणि जेव्हा शाल खाली काढली, त्यात एक बाईचा मुर्दा होता. तो म्हणला तुझा आहे का, तो म्हणला आपलं नाही म्हणला. ह्यो म्हणतो माझं नाही, तो म्हणतो माझं नाही. पण आता त्यांच्या बापाला चुकणार नाही. त्यांनी किती नाही म्हणलं, पोलिसांनी उचलले, बेड्या घातल्या, जेलमध्ये टाकले, अजून नाही सुटले. हे नाही त्याची घेता सिरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढीलाचे ओझे आपला माथा घेजे. मग कानदटीचे धनुर्धारा. मोठं असं गाव होतं चांगलं नगर परिषदेचं. आणि बिचारा माझी नगरसेवक वारला. आणि वारल्याच्या नंतर मग आता तो मौल्यात राहत होता बिचारा, मुसलमानच्या मौल्यामध्ये. मग झालं आता ते असं वारलं, पण कशाने वारला, काय वारला, कोणाला काय माहित नाही. भानगड झाली होती, तिथं आले होते 4 चोर. आता माझी नगरसेवक म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगायचं, आता त्याच्याकडे पैसा किती हे काय सांगायची गोष्ट आहे. आता ते त्यांनी तो चोर मारला. जवळ मशिदी होती, आपला चोर म्हणतो तो नगरसेवक, नगराध्यक्ष सेवक काय असो, मारला. ते मुर्दा त्या डोलीमध्ये बसवला आणि उचलला आणि खांद्यावर घेतला. त्यांनी सगळे भायांचे पोषक घातले, निघाले. पण मग त्या मुसलमानामध्ये ज्या काळात प्रेत जातं, त्या काळात 5 पाऊल चाललं का प्रत्येकाने खांदा बदलायचा असतो. प्रत्येकाने खांदा बदलायचा. बदलता बदलता पहाटे 4ला निघालो होतं. तो बदलतोय, तो बदलतोय, तो बदलतोय. हे 4 चोर हळू 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 करून गेले निघून. सगळे निघून गेल्यानंतर जेव्हा तिथं गेले, तो माग बोंब झाली. नगरसेवक गेले, कापले, अमकं तमकं झाले. मग नंतर मौल्यामध्ये मुसलमानाचे वारलं कोण, कुठं तिथं पार स्मशानात गेलं, कुठं काय अंदाज पाहत. मग जेव्हा आतमध्ये काढून पाहिलं तर हे बाबासाहेब निघाले आतमध्ये. पण सगळे गेले, पण शेवटचे 4 खांदकरी अडकले त्याच्यामध्ये. घेणं नाही. तुम्ही असं तर काय, तुम्ही त्यातलेच आहेत ना. हे सगळे बाबासाहेब पण अडकले याच्यामध्ये. मग हे 4 खांदेकरी हेच आहे. पत्नीचा फासा, पुत्राचा फासा, धनाचा फासा आणि लोकाचा फासा आपणच निर्माण केले. न आथेलेची माझे आणि तुझे. पहिला संपवतो, नका जांभळ्या देऊ. माझे आणि तुझे काहीही नव्हतं. वर खाली पाहून नसतं कीर्तन करत. मुलगी ती लग्न होण्याच्या पूर्वी ती बाई होती का नाही, तुम्ही चांगल्यापैकी माणूस होते का नाही, काही समस्या होत्या का, काही समस्या नव्हत्या बघा, काही समस्या नव्हती.
जेव्हा दोन एकत्र आले, लग्न झालं आणि अशा समस्या उभ्या केल्या, नसलेल्या केल्या का असलेल्या केल्या? पहिल्या होत्या काही, दोन एकत्र आले काय सुरू केलं? समस्या सुरू केल्या. मग याचा अर्थ काय? फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत एकच समस्या सोडवणे. आणि कोणत्या? नसलेल्या समस्या सोडवणे म्हणजे त्याला म्हणतात प्रपंच. काही समस्या, समस्या म्हणजे जीवनच आहे. एक सोडी का दुसरी, एक सोडी, पण नसलेच उभे केलेत ना त्या. हे नाही त्याची घेता शिरी, आणि मग होईल होईल दुरीनेचे पण ते नाथेलेचे माझे तुझे कोण ओझे वागवे. तुकाराम महाराज म्हणता, जाऊ द्या, हा सगळा हा आपल्याला प्रतिबंध निर्माण केला तो आपण केला. आता खूप मोठं चिंतन असतं, एवढ्या थोड्या वेळात सांगायला नाही होत. आता वेळ संपली माझी, पुढं अजून बरंच काय असेल. नको, आपल्यामुळे कोणाला अडचण नको, मला ती फार भीती वाटते, घड्याळाची भीती वाटते, माझ्यामुळे कोणाला अडचणीत नको बिचारा कोणा. तर असं महाराज म्हणतात, हे जे सगळे बंधनं आहेत, हे बंधनं ते माकडं असतात, माकड धरणारी माणसं असतात. ती माकड धरणारी माणसं एवढे बारीक गळ्याच्या घागरी असतात आणि त्या घागरी भरून ठेवतात. ती माकडं गेली त्यात मुठ्ठी घालतात, असं पक्के धरतात, मोकळीच असतात ती. पण ज्या कालामध्ये ते माकड पक्के धरले का ते सोडीतच नाही ते. पण लोक येतात त्यांना पकडतात, मूठ सोडी का ते मोकळंच असतं. पोपटाची गोष्ट, नळीवर बसला आणि फिरला, मोकळ्या पायाचा चवडा गोव्या देखील पोपट मोकळाचा असतो. ते माकड मोकळंच असतं. माकड मुठीशी धरले फुटाने, गुंतले तेने हात होते. काय तो त्याचा लेखावा अन्याय. म्हणजे त्याला काहीही बंधन नसतं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, आणि घेऊन या छंद बस. तुम्ही याला माझं म्हणून जे नातं जोडलं त्याला बंध बनतात. प्रपंच प्रपंचासारखा ठेवा, बायकोच्या जागेवर बायको ठेवा, पोराच्या जागेवर पोरगा ठेवा, धनाच्या जागेवर धन ठेवा. याचा माझा काही संबंध नाही. माझं हे कर्तव्य म्हणून मला हे वापरायचंय आणि माझं कर्तव्य मला हे निभायचंय. पण याच्यावर माझी मालकी आहे. ही ईश्वर सृष्टीतली बाई आहे, त्याच्यावर माझी मालकी आहे. हे ईश्वर सृष्टीतलं मूल आहे, हे माझी मालकी आहे. तुम्ही त्याच्यावर मालकी लावणं म्हणजे बंधन तयार करणं, आपलाच बंध तयार करणं. मग महाराज म्हणतात, तो बंध तुम्हाला देवापासून इतक्या लांब नेतो का? देवाचं वास्तव्य मनातच असतं. परमार्थ मनानेच करावा लागतो. तीही सगळी जागा साठवणीची रुंदले जागी. हे जर सगळं त्या वृत्तीत गज भरले घाण, देव कुठं राहील? महाराज म्हणतात, तुका म्हणे देवी अंतर आहे. देवाला अंतर आहे कोणी केला? हे मनात सगळं. अरे एका म्याने तलवार पहिली घातली, ते दुसरं कसं काय माहिल त्याच्यात? तसं मनामध्ये सगळं हे सगळं जाळं तयार झालं. आणि मग तुकाराम महाराज म्हणले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोचून येईन. तू लोक काय म्हणले? देव नलगे साठवणीची जागाच नाही, साठवणीची रुंधले जागे. तुका म्हणे अंतर आहे, देवी अंतर आहे. मग काय जिने किती आपण जगलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. प्रपंच करता करता जसा तो कणाकणाने क्षणाक्षणाने, जसं कणाकणाने प्रपंच करतो, क्षणाक्षणाने विद्या जोडतो, तसा प्रपंच करता करता क्षणाक्षणाने परमार्थ जोडावाच लागतो. आणि परमार्थ जोडणं तेव्हा तो प्रपंच सोन्याचा होतो. तर ते जीवन खरं आहे. जगण्यात परमार्थ जोडला, प्रपंचात परमार्थ जोडला तर तो प्रपंच सुद्धा परमार्थ होतो. जीवनात जर त्याने परमार्थ जोडीत गेला तर ते जीवन जगणं त्याचं धन्य आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे जिने, तुका म्हणे भले, तुका म्हणे जिने भले संत संघटन. ते जीवन संत आणि भगवंताच्या संगतीत भला असतं असो. आणि म्हणून आपलं निर्माण केलेलं बंधन आपल्याला सोडायचंय. फक्त काय लय किरकोळ गोष्ट, हे माझं नाही, हे सगळं भगवंताचं आहे. करशी देवाविनाश अवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवसन, कधी सुखास न पोहशी, असो तो भाग. आणि म्हणून आपण आपलं बंधन केलं, ते बंधन सोडावं. संतांचा परमार्थ, भगवंताचं नामस्मरण, साधना, कीर्तन, भजन हे सगळे त्याच्याच करता आहेत. शुद्ध मनाने परमार्थ करावं.
मनात कशाचा संबंध न ठेवता मनात भगवंताचा संबंध ठेव, वृत्तीशी भगवंताचा संबंध ठेवला ते आपोआप बाहेर जातं. कर्तव्यापासून दूर जाऊ नये. जे तुमच्या वाट्याला कर्म आला ते कर्म तुमचा धर्म असतो. धर्माकरता काही थोतांड बितांड करू नका, तो अधर्म तयार होत असतो. तुझ्या वाट्याला शेती आली ना, यथोचित शेती करणं. अर्जुनाने युद्ध केलं, ते माणसं मारून सुद्धा तो धर्म झाला. मी संन्यासी आहे, मी ज्ञानेश्वरी वाचेल, लोकांना तत्वज्ञान सांगेल, तो ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरी, तो माझा धर्म आहे. पण आश्रम विचार षटकर्म, अर्जुनाने युद्ध करून ते त्याचं कर्म त्याचा धर्म झाला. शेती आली तुझ्याकडे, शेती यथोचित करणं जे तुझं कर्म तोच तुमचा धर्म असतो. जो व्यवसाय करतो, उत्तम प्रकारचा व्यवसाय करणं, तो व्यवसाय तोच त्याचं कर्म, ते त्याचं धर्म असतं. आणि एखादा नोकरी करतो, नको घेऊ टॅबला खालून टॅबला कुठं घेऊन जातो उरूर बांधून, फुटून भाडूया मागून पुढून, कशाला काय 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 करतो, कशाला गोळा करतो. जे देवाने दिलं मूर्खा हो. अरे एवढा समुद्र असतो, तुम्ही भांडं घेऊन, एवढं भांडं घेऊन गेला, तुमच्याकडे एवढंच पाणी घेता येईल का, काय एवढं घेता येईल. तसं प्रारब्धाची वाटी आहे. वर्मा कोट्याधीश झाला तरी फक्त जगतो, लखोपती झाला तरी फक्त जगणे, आणि हजारातला झाला तरी जगणे, भिकारी झाला तरी जगणे, प्रापंचिक असला तरी जगणे, आणि पारम बुवा झाला तरी जगण्यापेक्षा तुमच्याकडे जास्त प्रक्रिया नाही. याच्यापेक्षा तुम्हाला जगण्यापेक्षा कोणालाच, अरे कोट्याधीश झाला तरी 6 फुटावरती झोपतो आणि 3 चपात्याच खातो. मजूर असला तरी 6 फुटावरती झोपतो आणि 3 चपात्याच खातो. याचा विचार करा. कशाला लोकांचे बांध कोरता, कशाला दुधात पाणी घालता, कशाला उलट पालट वाकड तिकडं करता. काय तिने श्रीमंत होत असतो काय माणूस. श्रीमंती अवदसा असते, ती अवदसा असते. जी वाजत गाजत बासिंग बांधून पुढच्या दारांनी आली तिला काय म्हणतात, हा लक्ष्मी तरी म्हणा, मोकळं म्हणायचं आलं का, तिला लक्ष्मी म्हणतात. आणि मागच्या दारातून घुसली तिला काय म्हणतात, अरे वा एवढं बरं पाठ केलं, तिला अवदसा म्हणतात. एवढं बरं चांगलं पाठ आहे, तिला अवदसा म्हणतात. मग अवदसा चांगली का लक्ष्मी चांगली. जर गोळी मागून लागली एवढीच घुसती, पण पुढे बाहेर पडताना एवढं भगदाड पडून जाते. पडून घुसली तर एवढीच घुसती, पण बाहेर एवढं भगदाड पडून जाते. तशी अवदसा असते ती. अवदसा येतानी चोर पावलांनी मागच्या दाराने घुसती तुमच्यात. ते उदाहरण त्याने का समजू बाईचं उदाहरण आहे. मग ज्या कालामध्ये तुम्ही विमार्गाची संपत्ती ही अवदसा असते, ती आली घरात समाधान लाभून देत नाही. तुला भूताड काय आलंय बंगला बांधायला. तुझ्या देवानी दैवानी तुला जर पात्र राह ना आनंदात. अरे आनंद वस्तूत नसतो, आनंद व्यक्तीत नसतो, आनंद कशातच नसतो. आनंद मान्यावर आणि मनावरती असतो. झोपडीत सुद्धा अरे आम्हाला काय आहे, आम्ही भीक मागून खातो, भिक्षा मागून आम्ही खूप साधा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आणि ब्रह्मी ब्रह्म शिव सदा. 2 सूत्र. आपल्यापासून कोणाला दुःख होऊ नये एवढा पंत्र, मुंगेला पंत्र असू नये. बायकोला तर होऊच नाही ते पहिलं सूत्र. दुसरी गोष्ट, चुकून कधी कोणाचं फुकटचं घ्यायचं नाही. हक्काचं सोडू नये, फुकटचं घेऊ नये. यालाच म्हणतात पारमार्थ प्रपंच जीवन. तुम्ही कोणाचं घेतलं तर तुम्हाला आज नाही उद्या द्यावंच लागेल. काय घेता आरामाचं, कष्ट करा. आणि तुम्ही कोणाचंही घेतलं तर तुम्हाला तलावाचं उदाहरण पक्क लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, आपण किती पाणी गोळा केलं तर आपलं मडकं एवढंच आहे, एवढंच भरून येणार आहे. लोकांचं घेतलं काय ना आपलं कोणाचंही घेतलं तर तुम्हाला जेवढं मिळायचं तेवढंच भोगायला तेवढंच मिळेल. किती गोळा करा मुंगळ्यासारखं, काय फरक नाही पडायचा तो. आणि म्हणून ते नको. यथोचित करा, सत्यतेने करा, भगवंताची सेवा म्हणून करा, आणि जे मिळेल त्यात समाधानी राहा. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ज्या काळात तुम्हाला करायचं तेवढीच तुमची लायकी असते. फल काय मिळेल ते तुम्ही ठरवत नाहीत. जे आलं ते त्याला झक मारून मानतात. दुष्काळ पडला झक मारून करतो, कोणावर केस करतो. खूप पाऊस काय काय करतो, काय एखादी आपत्ती करतो, काय काय तुझी सत्ता काय बोंब मारती, पैसा काय करेल तुझा, शक्ती काय करेल तुझी.
आलं ते स्वीकारावं लागतं. का ते मग आमकं तमकं केलं. अरे पण जे आलं ते घ्यायचंय तुला. प्रयत्न चांगले कर, पण जे आलं त्यात खुश. खुश. आजारी पडला, रोग झाला, देवाला शेवू देऊ नको, मागच्या जन्मात झक मारली तू ती. बायको भांडकू दळी मिळेल ना, तिला त्रास, तिला देव, तिला शिव्या नको देऊ. तुझं कर्म आहे बड्या. तू पोरग तुला व्रात्य निघालं, दारू पिऊन वाईट वागायला ना, त्याला शिव्या नको देऊ, तुझ्या कर्माला शिव्या दे. माणसाचं जसं कर्म असेल तसं त्याला भोगावं लागतं. त्याला नाकारून चालत नाही. त्याच्या एक मंत्र पाठ करून ठेवायचा, काय? यस सर, येऊ दे. यस, तुम्ही नाकारू शकत नाही. जे घडलं ते सृष्टीच्या चक्रामध्ये कोणालाही नाकारता येत नाही. जे आलं तुम्हाला ते भोगावंच लागतं. त्याला शिव्या द्या का तुम्ही स्वीकारा का तुम्ही नाकारा, तुम्हाला ते भोगावंच लागतं. भोगावं लागतं ना, चल देवा येऊ दे, माझं कर्म यस, असं झालं तर चालेल, काय हरकत नाही, येऊ दे. चांगलं करा, चांगलं राहा, परमार्थ चांगला करा, शुद्ध करा, सोंग ढोंग करू नका. माळी घालतात, एक पावळ्याचं म्हणे, एक मोत्याचं म्हणे, एक आमक्याचं म्हणे. या आईचा भोप्या तुझे, कशाला सोंग करतो रे? इकडं वाकडाला येतो, तिकडं लालला येतो, वारकरी लाव ना चांगला वारकऱ्यासारखा गंध. देवाला जायला चमकोगिरी करताय, तुळशीला पाणी घालायला चमकोगिरी करताय. अरे चमकोगिरी तुम्हाला नरकाला नेईल, चांगली नाही ती गोष्ट. शुद्ध मनाने परमार्थ करावा. देवाच्या चाडे आळवावे देवा. का विषय वाया घालता, का फंदात? अरे छंदी फंदी माणसं परमथिक नसतात. ती माणसं छंदी फंदी महाराज नसतो. हे कोण लोकांच्या छंदात, कोण बाईच्या छंदी लागलाय, कोण पैशाच्या छंदी लागलाय, कोण बोराडाच्या छंदी लागलाय, कोण नावाच्या. अरे देवाच्या छंदी लागा भाले माणसं हो. कशाला ते भानगडीत पडता? ते तुमच्या हातात येणारी गोष्ट नाही, तुम्ही त्याला उडू शकत नाही. अन्न मान धन हे प्रारब्ध आहे ती गोष्ट. तुम्ही घरात कोपऱ्यात बसले तरी तुम्हाला लोक तिथे अरे मी कोपऱ्यात बसलोय तरी लोक मला रोज पार माझ्या नाकापर्यंत हार घालतात. प्रारब्ध तसं आहे ते. प्रारब्धाने धन मिळतं, प्रारब्धाने मान मिळतो. का सोस करशे वाया? आणि म्हणून परमार्थ करायचा शुद्धपणे. सोंग करू नका. तुमच्याकडे पाहून सांगतो, पण हे कोणाला सांगतो तुमच्या लक्षात आलं ते सगळं चुकीची गोष्ट आहे. कारण आपलं जीवन संपतं त्याने. ते फार जीवन पाण्यावरची रेग असते पोरं. जीवन प्रतिष्ठा ही गोष्ट काही चांगली नसते. खूप चांगलं जगावं, खूप आनंदाने जगावं. आपलं प्रारब्ध, आपला परमार्थ यथोचित राहा. असो तो भाग. आजचा हा कार्यक्रम बोलता बोलता जर थोडंसं पुढे गेलं, थकवा आलं मला. आता डिझेल पार संपलं, पण चाललं. लोक म्हणतात मारतच काय नाही, 1 तास बोला, 1 तास. अरे काही 1 तास बोला, माणूस भूक नाही भूक नाही म्हणतो, पण आता खायला बसले होते का हाय काही करतो का तो? तसं झाले ना 2 तास आता, पण चालेल, काय हरकत नाही. असो. आजचा हा कार्यक्रम आमचे हरिभक्तपरायण संदीप गुंजाळ यांच्या वडिलांचं पितृचरणाचं वर्षश्राद्ध, आणि त्या निमित्ताने हा आजचा कार्यक्रम आयोजित केला. फार छान आयोजन केलं संदीपनी, त्याच्या भावाने वगैरे, त्याच्या कुटुंबाने सगळं खूप छान आयोजन केलं. आणि विशेषतः आज या कार्यक्रमाकरता तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी, मग आमचा काय परिचय नाही तुमचा, मी प्रथमच्या गावात आलोय, मला असं वाटतं. सगळे काय माता भगिनी आहेत, सगळे श्रोते वगैरे आहेत. तुम्हाला माझी फायरिंग किती सहन झाली मला काय माहीत नाही, पण माझी अशीच फायरिंग असते. मी काही कोणाची काय म्हणतात त्याला, बरं तर काय, मी काय कोणाच्या बापाला घाबरत. तो असं भाग, विनोदाचा भाग सोडा. आपण तुका म्हणे सत्य सांगो, आले तर रागी येतो. आम्ही काय तुम्हाला आमच्या पदार्थ सांगत नाही ना, तुम्हाला वाईट काही सांगत नाहीत. चांगलं सांगतो. वाटलं तर घ्या, नष्ट तर आमचं आम्हाला देऊन टाका. तुम्ही खुशाल, आम्ही खुशाल. असो. पण तुम्ही सगळे 2 तास माझी मराठी ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाकरता खूप महाराज मंडळी आली, त्यांना एक एकाला थोडं थोडं नाव तर इथं ते नंदू महाराज आहेत, संगीत विशारद आहेत. आता बिचाराचा नाही नंबर राहिला तर गरीबाचा कोण, ज्याचा वशेला त्याचा कुत्रा जातो काशीला. पण तुम्ही जर म्हणत असले तर भैरवी होईल, आणि प्रत्येकाला 2-2 मिनिटं मी म्हणायला लावणार आहे. ते नंदू महाराज आहेत, त्याच्यानंतर इकडे शिवाजी महाराज आहेत, उत्तम कीर्तनकार आहेत, संगीत विशारद आहेत. त्याच्या इकडे गोरख महाराज आहेत, ते मोठे कथाकार आहेत, तुमच्या भागातलेच इथं कथाकार आहेत, उत्तम प्रकारचे कीर्तन करतात. त्यांनी पण संगीतच्या परीक्षा दिल्यात, ते पण गायला चांगले गातात. आणि आमचे योगेश महाराज, ते उत्तम प्रकारचे कथा करतात, कीर्तनं करतात, त्यांची संस्था पण आहे, संस्थान आहे. खूप ते योगेश महाराज चौरंगीचे आहे,
पखवाज वाजायला, पेटी वाजवायला, गायला, कीर्तन करायला असे लय चिरे आहेत माझ्याकडे, लय म्हणजे लय खांदाडीवर. हा. आणि नंतर इकडं हे अमोल महाराज ते पण कीर्तन करतात. ते उत्तम प्रकारचे कीर्तनकार आहेत, तिखट कीर्तनकार आहेत. ते कीर्तनकार आहेत, उत्तम गाणारे पण आहेत. त्याच्या माग कोण आहे तिकडं? शिवाजी महाराज पोंद आहेत का? अरे हा, हे पोंद आहे महाराज. ते पण ते चांगले कीर्तन करतात, कीर्तनकार आहेत. चांगल्या प्रकारचे शिबिर पण चांगले करतात ते. त्याच्यानंतर महेश महाराज आहेत, ते दादा आहेत आमच्या सगळ्याचे. ते त्यांना दादा म्हणतात. ते त्यांचं कीर्तन हे दादा सारखंच असतं. ते त्यांचे भागवत महाराज आहेत. आता नंतर आमच्या आश्रमाचे उत्तराधिकारी आहेत ते भागवत महाराज. ते खूप चांगलं कीर्तनकार आहेत. ते कीर्तनकार करतात. किरण महाराजांचा काही प्रश्नच नाही. ते तुमच्या भागात प्रसिद्ध आहे कीर्तन उत्तम प्रकारचं. प्रति महाराज, हा काय म्हणला? हो, प्रति महाराज. काही विद्यार्थी असे प्रति महाराजासारखं जसं आहे तसं मांडणार. माझं मांडणं इतकं सोपं नाही. आजचं कीर्तन होतं असं आवडतो, आता काय आठवतच नाही, तर मी तरी काय करणार, सांगितलं तसंच मी आपण. किरण महाराज उत्तम प्रकारचे कीर्तनकार आहेत, चांगल्यापैकी कीर्तनकार आहेत. वासुदेव महाराज कीर्तनकार आहेत. ते वासुदेव महाराज तुम्हाला माहीत असेल, ते कानडगावचे लोंढे महाराज, वासुदेव महाराज लोंढे. हे उत्तम प्रकारचे गाणारे आहेत, कीर्तनकार पण आहेत. हे मराठवाड्यातले आहेत. काय आदित्य महाराज. त्याच्यानंतर इकडं हे अनिल महाराज बागायतदार आहेत. ते उत्तम प्रकारचे कीर्तनकार आहेत. इकडं कोण आहेत मग? हा, डेंगळे महाराज, ते संगीत विशारद आहेत. खूप चांगल्यापैकी कीर्तन करतो का माहित नाही, पण उत्तम प्रकारचे गाणार चांगलं आहे, फार गोड, निष्ठावान वारकरी. प्रति माझं भजन गाणारा म्हणजे योगेश महाराज आणि चिंटू महाराज. माझं भजन म्हणणं इतकं काही सोपंच नाही, तुम्हाला सांगतो. माझ्या गवळणी स्पेशल खाप बाजे माझा. तो गवळणी म्हणणं सोपंच नाही, माझं खेळच नाही माझ्या गवळणी म्हणणं. ते त्या सगळ्या त्या उत्तम प्रकारचे चिंटू, फार त्याला मी चिंटू नाही, आता ते चंद्रकांत महाराज येते. ते उत्तम प्रकारचे महाराज आहेत. त्याच्यानंतर पुढे कोणी? तुकाराम महाराज तात्या, राजेगावकर, राजुरी. बर कोणतं होईल राजाचं राजू झालं, तुम्हाला एवढं काय त्रास होतो त्याचा? तुकाराम महाराज ते पण चांगले कीर्तन करतात. पुढे कोणी? त्यांच्याविषयी न बोलायला बरं. अवघड आहे, अवघड मामला आहे तो. अवघड मामला ना, हळूहळू बोंबला आहे. या कीर्तनकार उत्तम प्रकारचा कीर्तन, पण सगळ्यात हुशार विद्यार्थी. तुम्हाला हे सोपं नाही. माझ्या पुढे डॉक्टर शे बसलेत, माझ्या पुढे शे टाकून गेलेत. ते महाराज हे कळत नाही आम्हाला म्हणून. तू नारदाच्या गादीवर बसला ना, तू वृत्ती प्रभाकर ऐकणे काही जोक नाही महाराज. वृत्ती प्रभाकर पंचशी ऐकणे हा काही जोक नाही. इतकं कठीण क्लिष्ट प्रक्रिया, त्या धूर काढत्यात डोक्यातल्या. अशा 3-3, 4 वेळा ती पंक्ती सांगले तरी कळत. इतके कठीण क्लिष्ट ग्रंथ आहेत ते वृत्ती प्रभाकर, वेदांताचे ग्रंथ. मोहित महाराज फार तरबेज आहेत त्याच्यात, फार हुशार पोरगा आहे तो. आता शिवाजी महाराजांचे मेवणीचे आहेत, ते फार गोड आहेत. आणि सध्या सगळं माझं पूर्ण ती जीवन सगळं मोहितच्या हातात आहे. सगळं खाणं पिणं, उठणं बसणं झोपणं सगळं तो करतो. खूप चांगलं काम करतो, सगळं पाहतो तो मोहित महाराज. त्याच्यानंतर पुढे कोणी आहे? कारभारी म्हणल्यावर काय बोलू आपण आता त्यांना काय. त्याच्या पुढे कोणी? काका, ते मोठे अनुष्ठानी शास्त्री आहेत. ती मोठे काका महाराज वामन, तुमच्या भागातले ते कोलेवाडीचे. काय बरोबर आहे का? पलीकडे कोण आहेत? चत्तर महाराज, श्रीगोंद कोणता पारनेर. चांगल्या काय कीर्तनकार, उत्तम प्रकारचा अभ्यास, यथोचित मस्त. प्रभाकर वगैरे चांगलं झालं आहे त्यांचा. हे सगळे जो प्रभाकर झालेत पोर आहेत सगळे. त्याच्या पुढे कोण आहे? विश्वमाऊली. चांगला कीर्तन कर, चांगल्या कीर्तन कर. तू बागायता रे, तुझं काय आता. त्या पुढे कोणी? नंदू महाराज. अयो, नंदू महाराज झाले म्हणजे सगळं निघो झालं. बर, नंदू महाराज ते कीर्तन करतील का नाही अजून काही माहित नाही. बर, पुढे कोणी? ईश्वर महाराज. ईश्वर महाराजांची मोठी संस्था आहे. माझा भाषा आहे तो. दुसरा एक भाषा आहे माझा, ते नगरला लक्ष्मण महाराज शास्त्री.
फार मोठे कदम, फार मोठे कथाकार आहेत, फार मोठे कथाकार आहेत ते. लय असे तुम्हाला कवर सांगते. ईश्वर महाराजचे चांगले आता सध्या फार गाजावाजा आहे त्यांचा कीर्तनाच्या बाबतीत. जबरदस्त कीर्तन करतात ते. संस्था फार मोठी, 70-80 विद्यार्थी त्यांच्याकडे. चांगली संस्था चालली त्याची. बरं आहे, चांगलं आहे. बरं पुढे घेऊन आता मच्छू महाराज. ते उत्तम प्रकारचे गवय आहेत, गाणार आहेत मस्तपैकी, छान गाणार आहेत ते. कीर्तन करतो का ते मच्छू? नाही करतो का? बर बर, तू एक कीर्तनकार आहे उत्तम प्रकारचा. पुढे तिकांडे महाराज. बर बर बर, तिकांडे महाराजची बायको कीर्तनकार आहे. हे का ती? बर बर, तरी म्हणलं एवढी हात जोडून कोण बसली माझ्या पुढे? म्हणलं कोण बाई एवढी आपल्याला भाव द्यायला लागली भाऊ एवढी? मला जरा बरं वाटलं. म्हणलं जर कोणतरी आपल्याला नवीन कोणतरी ओळखीत आहे आपलं जे हरी म्हणते जे. चला माझी सुनबाई ते चांगले काय, तिकांडे महाराज चांगले करतात. पोरगी फार चांगली, ते कीर्तनकार चांगली, बोलते कीर्तनकार चांगली, तो कीर्तनकार चांगला आहे. हा 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 हा, बर बर बर. विकास महाराज ते सभा देऊन गेल राव तुम्ही याच्यात आमच्यात. बर बर बर. हा बर बर, सचिन महाराज हे कीर्तनकार आले आज. अजून कोण येत? बर, अंकुश महाराज. त्यांच्यात आम्ही त्यांना पैलवान म्हणत असतो. ते कीर्तनकार मृदुंगाचार्य चांगल्यापैकी उत्तम प्रकारचे. हे अनिल महाराज आहेत समोरचे, ते करमळ्याचे आहेत. ते मृदंगाचार्य फार छान गोड वाजवतात ते. त्याच्यानंतर कोणी वाटी मग? बर बर, सांगळे महाराज. आता महाराज माझे पाठ माहीत नाही तर ते. हा, हे माऊली ते हे पण चांगले कीर्तन करतात, ते कीर्तनकार येते. हा हा, तुकाराम महाराज येते करता, चांगली कीर्तन करतात. त्याची इकडचा अलीकडचा छोटा आहे ना, छोटेवाला तो. हा, संकेत महाराज एक नंबर, जबरदस्त कीर्तन करतात, छान. आणि माऊली ते पाठीमागचे मिरजगावचे महाराज आहेत, ते चांगल्यापैकी कीर्तन करतात. त्यांची एक संस्था आहे. संस्थेत आपल्या संस्थेजवळ 12-14 संस्था आहेत, सगळीकडे संस्था आहेत. आणि उरल्या सुरलेली हे आमचं हे शेंडेफळ इथे मी बसलेलं खाली. किशोर महाराज उत्तम प्रकार, चांगला कीर्तन खूप चांगला करतो. प्रति महाराजसारखं कीर्तन करतो. अभ्यास खूप चांगला केला, पण मृदुंग फार गोड वाजवतात. मला तो वाजवला असल्याशिवाय मला कार्यक्रमच नाही करता. आळंदीत पण तो असेल तरच कीर्तन करतो मी. असं उत्तम प्रकार सगळे महाराज आले आहेत. तुम्ही आता विचार करा, एका कीर्तनाकरता एक महाराज असतो. आता हे 50 महाराज मला धरून 51 धरले तरी आता त्या बिचाऱ्यांचं ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांच्या पुण्याला काय पारावार आहे का? ते एवढी गोष्ट अतिशय उत्तम. आणि तुम्हाला सगळ्या एवढ्या महाराज लोकांचं दर्शन झालं, हे एक योग, भाग्याचाच योग आहे. आता तुम्ही इतक्या वेळ कळ काढली. आज काय कुठं काय शेताला जात येतात, काही 2-5 मिनिटं कळ काढा. तुम्हाला भैरवी ऐकायचे असते तर 1-2 मिनिटं सगळं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तुका म्हणे अंतराय घेताची, नाही द्यायची घेताची. जीने
देवी काय नाही देत घेत सिरी नाही देत घेत सिरी होईल दुरीनी जपथ होईल दुरीनी होईल दुरीनी जपथ होईल दुरी होईल होईल दुरी